नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण चौथीच्या भूगोलला सुरुवात करत आहोत. चला तर मग बघूया आपल्याला या पुस्तकामध्ये कोणत्या पाठाची माहिती घ्यायची आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला कालगणना बघायचा आहे, पृथ्वीची आवरणे बघायची आहे, नैसर्गिक पर्यावरण बघायचं आहे, आपला महाराष्ट्र बघायचा आहे, महाराष्ट्र प्राकृतिक बघायचा आहे, महाराष्ट्र हवामान, महाराष्ट्र लोकसंख्या व लोकजीवन. बघा, या पुस्तकामध्ये आपल्याला विशेषतः महाराष्ट्राबद्दलची माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती व सागर संपत्ती, महाराष्ट्र वनसंपत्ती, प्राणी संपत्ती, महाराष्ट्र खनिज संपत्ती व ऊर्जा साधने, महाराष्ट्र शेती, महाराष्ट्र उद्योगधंदे, महाराष्ट्र वाहतूक, संदेशवहन व व्यापार, महाराष्ट्र प्रमुख शहरे व पर्यटन स्थळे. आपल्याला नकाशा वाचन हे महत्वाचं नाहीये. इथे बघा काही माहिती दिलेली आहे आपल्याला. गेटवे ऑफ इंडिया, बृहद मुंबई हे लक्षात ठेवा. शिशिरकुमार स्मारक नंदुरबार, सहस्रकुंड धबधबा नांदेड जिल्हा हे महत्वाचे जोड्या विचारला आहे. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर हे सुद्धा लक्षात राहू द्या. दीक्षाभूमी नागपूर, पुणे विद्यापीठ पुणे, वारली कला ठाणे हे महत्वाचं आहे. बीबी मकबरा औरंगाबाद हे सुद्धा लक्षात घ्या. सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्हा, संत्री नागपूर जिल्हा बघा हे महत्वाचं आहे. फणस रत्नागिरी जिल्हा हे सुद्धा महत्वाचं आहे. माळढोक पक्षी सोलापूर जिल्हा, द्राक्ष नाशिक, भारद्वाज पक्षी कोल्हापूर जिल्हा, मोर बीड जिल्हा. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक व लोकजीवनाची चित्रे बघा हे लक्षात ठेवा. एवढं हे जोड्या लावायसाठी विचारलं जाऊ शकते. आपण पुढे बघूया. कालगणना हा पहिला पाठ बघूया आपण. दैनंदिन व्यवहारात आपण दिवस, महिना, वर्ष असे शब्द वापरतो. यांचा उपयोग आपण कालगणना करताना करतो. मागील इयत्तेत आपण दिन, रात्र व दिवस यांचा अभ्यास केला. आता आपण पृथ्वी व चंद्र यांच्या गतीचा उपयोग करून कालगणना कशी केली जाते ते पाहू. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यात जो काळ लागतो त्याला एक दिवस म्हणतात. बघा हे महत्वाचं आहे. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यात जो काळ लागतो त्याला एक दिवस म्हणतात. ही पृथ्वीची दैनिक गती आहे. ही गती लक्षात ठेवा, दैनिक गती. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यात जो काळ लागतो त्याला एक वर्ष म्हणतात. ही पृथ्वीची वार्षिक गती आहे. हे खूप महत्वाचं आहे. बघा वार्षिक गती आणि दैनिक गती दोघांमधून एक लक्षात ठेवा. बघा पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते त्याला एक दिवस आणि ती पृथ्वीची दैनिक गती आहे. पण पृथ्वी ज्या सूर्यभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते ते एक वर्ष आणि ती वार्षिक गती आहे. बघा वर्ष आणि वार्षिक गती मिळता जुळता लक्षात राहील. समोर बघूया. महिना मात्र चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीशी संबंधित असतो. हे सुद्धा लक्षात घ्या. एखादी लाईन देऊ शकते असं. महिना मात्र चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीशी संबंधित असतो. चंद्र बघा, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. बघा हा उपग्रह असं लक्षात ठेवा. वाचताना आपण ग्रह वाचतो तर कन्फ्युज होऊ शकतो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती देखील फिरतो. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा वापर आपण कालगणनेसाठी करतो. हे लक्षात राहू द्या. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा वापर आपण कालगणनेसाठी करतो. बघा चंद्र स्वतःभोवती फिरत असताना त्याचा सूर्याकडील भाग प्रकाशात तर विरुद्ध भाग अंधारात असतो. चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास व पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जवळजवळ सारखाच काळ लागतो. त्यामुळे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा काही ठराविक भागच दिसतो. हे महत्वाचं बघा. चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास व पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जवळजवळ सारखाच काळ लागतो. त्यामुळे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा ठराविक भागच दिसतो. इथे प्रश्न बनू शकतो आपल्याला, पृथ्वीवरून चंद्राचा काही ठराविक भागच का दिसतो? कारण चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास व पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जवळजवळ सारखाच काळ लागतो. लक्षातच राहू द्या. बघा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने पृथ्वीवरून दिसणार त्याचे स्थान नेहमी बदलत असते. स्थान नेहमी का बदलते चंद्राचं? कारण चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असते. त्यामुळे आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो. या बदलत्या आकाराला चंद्रकला म्हणतात. बघा चंद्रकला म्हणून दिला आहे. वेगवेगळ्या दिवशी आकाशात चंद्र कसा दिसतो बघा. हे महत्वाचं नाही आपल्यासाठी. प्रयोग दिला आहे. समोर बघूया. बघा पौर्णिमा दिला आहे. हे महत्वाचं नाही आपल्यासाठी पण दिला आहे स्टेट बोर्ड मध्ये म्हणून वाचून घेऊया. पृथ्वीवरील चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो त्यास पौर्णिमेचा चंद्र म्हणतात व त्या रात्रीस पौर्णिमेची रात्र म्हणतात. अमावस्या बघूया. पृथ्वीवरील चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही ती अमावस्या होय. त्या रात्रीला अमावस्येची रात्र म्हणतात. महिना बघू. महिना दिला आपल्याला. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या काळात चंद्राने पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण केलेली असते. या काळास महिना असे म्हणतात. बघा महिना कशाला म्हणतात? एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या काळात चंद्राने पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण केलेली असते. या काळास महिना असे म्हणतात. पंधरवडा. महिन्याचे 2 भाग केले जातात. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने वाढत जातो. या कालावधीत शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. बघा हे खूप महत्वाचं आहे. शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणजे काय? अमावस्येपासून
पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने वाढत जातो. या कालावधीत शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने कमी होत जातो. या कालावधीस वद्य किंवा कृष्ण पक्ष म्हणतात. हे सुद्धा महत्वाचं आहे. विचारलं आहे एकदा राज्यसेवेमध्ये. दोघांमधून एक लक्षात राहू द्या, दुसरं आपोआप लक्षात राहील. हे दोन्ही कालावधी प्रत्येकी 15 दिवसाचे असतात. त्यांना पंधरवडा म्हणतात. आठवडा बघूया. आणखी एक कालगणनेचे एकक आपण वापरतो ते म्हणजे आठवडा. याचा कालावधी 7 दिवसाचा असतो. 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी नवीन आठवडा सुरू होतो. आठवड्याचा चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध नसतो, हे लक्षात राहू द्या. आठवड्याचा चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध नसतो. आता आपण कालगणनेच्या विविध पद्धतीची माहिती घेऊया. चांद्र कालगणना बघूया आपण. ज्या कालगणनेत फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो त्या कालगणनेत चांद्र कालगणना म्हणतात. बघा, हे लक्षात घ्या. चांद्र कालगणना कशाला म्हणतात? ज्या कालगणनेत फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो त्या कालगणनेत चांद्र कालगणना म्हणतात. इस्लाम दिनदर्शिकेत या पद्धतीचा वापर केला जातो. बघा, वापर सुद्धा लक्षात राहू द्या. या कालगणना पद्धतीत 12 चांद्रमासाचे 1 वर्ष होते व ते 3 ते 55 दिवसाचे असते. यातील महिने 29 किंवा 30 दिवसाचे असतात. हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. समोर बघूया. सौर कालगणना बघूया. ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला सौर कालगणना म्हणतात. बघा, इथे काय म्हणत आहे? ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला सौर कालगणना म्हणतात. सौर कालगणनेत वर्ष 12 महिन्यात विभागलेले असते व वर्षाचा काळ सुमारे 3 ते 55 दिवसाचा असतो. 65 दिवसाचा असतो. सौर कालगणनेतील महिना चंद्राच्या गतीशी संबंधित नसतो. इथे बघा, सौर कालगणनेतील महिना चंद्राच्या गतीशी संबंधित नसतो. ग्रेगोरियन दिनदर्शिका जानेवारी ते डिसेंबर व भारतीय राष्ट्रीय पंचांग सौर कालगणनेवर आधारित आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या. ग्रेगोरियन दिनदर्शिका व भारतीय राष्ट्रीय पंचांग सौर कालगणनेवर आधारित आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात विविध दिनदर्शिका वापरल्या जातात. त्यात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग तयार केले आहे. बघा, भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग तयार का केले आहे? तर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात विविध दिनदर्शिका वापरल्या जातात. त्यात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग तयार केले आहे. त्यात वर्षाची सुरुवात 22 मार्च रोजी होते. त्यातील वैशाख ते भाद्रपद हे 5 महिने 31 दिवसाचे, तर इतर महिने 30 दिवसाचे असतात. हे महत्वाचं नाही आपल्यासाठी. भारतीय राष्ट्रीय पंचांगातील महिन्याची नावे हिंदू दिनदर्शिकेतील महिन्याप्रमाणेच असते. चैत्र ते फाल्गुन. सौर कालगणना बघूया. चांद्र सौर कालगणना बघूया. चांद्र सौर कालगणना ज्या कालगणनेत वर्ष मोजण्यासाठी पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तसेच महिने मोजण्यासाठी चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा उपयोग केला जातो त्या कालगणनेत चांद्र सौर कालगणना असे म्हणतात. बघा, चांद्र सौर कालगणना कशाला म्हणतात? ज्या कालगणनेत वर्ष मोजण्यासाठी पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तसेच महिना मोजण्यासाठी चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा उपयोग केला जातो त्या कालगणनेत चांद्र सौर कालगणना असे म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेत या पद्धतीचा वापर केला जातो. हे लक्षात राहू द्या. लीप वर्ष बघूया. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस व 6 तास लागतात. त्यामुळे दरवर्षी कालगणनेत 6 तासाचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 4 वर्षांनी येणारे वर्ष 366 दिवसाचे असतात. या वर्षात ग्रेगोरियन दिनदर्शिकेत फेब्रुवारी महिना 28 ते 29 दिवसाचा असतो. अशा वर्षाला लीप वर्ष म्हणतात. इसवी सणाच्या संख्येस 4 ने निश्चित भाग केल्यास ते वर्ष लीप वर्ष मानले जातात. उदाहरणार्थ 2004 व 2008. भारतीय राष्ट्रीय पंचांगात लीप वर्ष असेल तेव्हा वर्षाची सुरुवात 22 मार्च ऐवजी 21 मार्च रोजी केली जाते. अशा वर्षात चैत्र महिन्यात 30 ऐवजी 31 दिवस असते. बघा, या ठिकाणी आपला पाठ संपतो. काही माहिती दिली आहे ते बघूया. ऋतू हे पृथ्वीच्या वार्षिक गतीशी संबंधित असतात. ज्या दिनदर्शिकेत सौर किंवा चांद्र सौर कालगणनेचा वापर केला जातो त्या दिनदर्शिकेत सण विशिष्ट ऋतूतच येतात. केवळ चांद्र कालगणना पद्धतीचा वापर केल्याने दिनदर्शिकेतील सण ऋतूशी संबंधित असतात. आपण यावरचे प्रश्न बघूया. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? बघा, काय म्हणतात? दैनिक गती म्हणतात. ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला सौर कालगणना म्हणतात. ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग अजिबात दिसत नाही ती अमावस्या होय. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागतो 1 दिवस लागतो. बघा, काही प्रश्न दिलेले आहे. चंद्रकला म्हणजे काय हे लक्षात राहू द्या. कोणत्या दिवशी आकाशात चंद्र पूर्ण वर्तुळाकार दिसतो? शुक्ल पक्ष म्हणजे काय हे लक्षात राहू द्या. पुढील लीप वर्ष कोणत्या साली येईल? अमावस्या. लीप वर्ष पंधरवडा लक्षात ठेवा. चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज का बदलतो हे लक्षात राहू द्या. आठवडा म्हणजे काय? महिना म्हणजे काय? महिना लक्षात ठेवा. या ठिकाणी पाठ संपतो. पुढचा पाठ बघूया आपण. दुसरा पाठ पृथ्वीची आवरणे बघूया आपण.
पृथ्वीवर जमीन, पाणी, हवा व सजीव हे घटक आहेत. हा प्रत्येक घटक स्वतंत्रपणे अभ्यासला जातो. पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. बघा, पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास काय म्हणतात? वातावरण. पृथ्वीवरील जमीन व त्याखालील भागास शिलावरण म्हणतात. तसेच पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेल्या भागास जलावरण म्हणतात. पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीस एकत्रितपणे जीवावरण म्हणतात. पृथ्वीच्या या 4 आवरणाची माहिती आपण या पाठात मिळवू. कोणती 4 आवरण? बघा, जीवावरण, जलावरण, शिलावरण आणि वातावरण या 4 आवरणाची माहिती आपण बघूया. बघा, शिलावरण. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण 100 किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागास शिलावरण म्हणतात. हे लक्षातच राहू द्या. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण 100 किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागात शिलावरण म्हणतात. जमिनीवर दिसणारी पर्वत, पठार, मैदान इत्यादी भूरूपे व विविध खडक म्हणजे आपल्याला दिसणाऱ्या शिलावरणाचा भाग होय. जमिनीमध्ये विविध प्रकारचे खडक असतात. शिलावरणाचा वरचा भाग खडकांनी बनलेला आहे. हे बघा, हे लक्षात राहू द्या. शिलावरणाचा वरचा भाग खडकांनी बनलेला आहे. खडक म्हणजे वेगवेगळ्या खनिजांचे मिश्रण होय. हे सुद्धा लक्षात राहू द्या. खडक म्हणजे काय? वेगवेगळ्या खनिजांचे मिश्रण होय. खडकांची निर्मितीनुसार अग्निज, तरित व रूपांतरित असे 3 प्रमुख प्रकार आहेत. हे प्रकार राहू द्या लक्षात राहू द्या. म्हणजे हे तुम्हाला पाठ करायचे नाही. एखाद्या A4 साईजच्या पेपरवर ही माहिती लिहून ठेवा. शॉर्टकटमध्ये काही कीवर्ड्समध्ये लिहून ठेवा आणि ते तुम्हाला जसा वेळ मिळेल दिवसातून ते तसं वाचत राहा. म्हणजे ते तुम्हाला अगदी पाठ होऊन जाईल. तुम्हाला एक्स्ट्रा वेळ काढून पाठ करायची गरज नाही. समोर बघूया. जमिनीच्या सखल व मोठ्या भागास खंड म्हणतात. बघा, खंड कशाला म्हणतात? जमिनीच्या सखल व मोठ्या भागास खंड म्हणतात. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही. हे लक्षात राहू द्या. हे नकाशात बघू आपण. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही. ती 7 खंडामध्ये विभागली आहे. या खंडांच्या दरम्यान महासागर आहेत. बघा, हे खंड आहे अमेरिका, उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, आफ्रिका खंड, युरोप, आपला आशिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड आणि हे सलग नाही. या आकृतीमध्ये दिसत असेल तुम्हाला. या खंडांदरम्यान महासागर आहे. बघा, पॅसिफिक महासागर आहे, अटलांटिक महासागर इथे आहे. बघा, याचा आकार S पडतो. लक्षात घ्या. हिंदी महासागर आपल्या भारताच्या दक्षिणेला आणि बघा ही विषुववृत्त आहे. लाईन गेलेली आहे ती आपल्या भारताच्या दक्षिणेला विषुववृत्त आहे आणि या मधून हिंदी महासागर आहे. उत्तरेला आर्टिक महासागर आहे. दिसत आहे हे आर्टिक महासागर. दक्षिणेला पण महासागर आहे. समोर बघूया आपण जलावरण बघूया. बघा, आपण पृथ्वीवरील सर्व प्रकारचा जलभाग मिळून जलावरण तयार होतो. महासागर, समुद्र, सरोवरे, तलाव, नद्या हे जलावरणाचे भाग आहे. जलाचा सर्वात मोठा साठा महासागरात असतो. महासागर बघूया. पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याच्या विशाल साठ्यास महासागर म्हणतात. बघा, पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याच्या विशाल साठ्यास महासागर म्हणतात. पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, आर्टिक हे 4 महासागर आहेत. हे सर्व महासागर सलग नाही. सलग आहे. बघा, हे महत्वाचं आहे. आपण आकृतीमध्ये बघितलं होतं. ते जॉईंट आहे. सलग म्हणजे काय? ते जॉईंट असणार. हे सर्व महासागर सलग आहे. समुद्र किंवा सागर महासागरापेक्षा आकारमानाने लहान असणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या साठ्यात समुद्र किंवा सागर म्हणतात. बहुतेक समुद्र हे महासागराचे भाग आहेत. उदाहरणार्थ अरबी समुद्र हा हिंदी महासागराचा भाग आहे. हे लक्षात राहू द्या. अरबी समुद्र हा हिंदी महासागराचा भाग आहे. काही समुद्र हे महासागरांना जोडलेले नसतात. ते पूर्णपणे किंवा बहुतांश जमिनीने वेढलेले असतात. त्यांना भूवेष्टी समुद्र म्हणतात. बघा, पूर्णपणे किंवा बहुतांश जमिनीने वेढलेले असतात त्यांना भूवेष्टी समुद्र म्हणतात. उदाहरणार्थ कॅस्पियन समुद्र, भूमध्य समुद्र हे आपण आकृतीमध्ये बघूया. बघा, आपल्याला आकृतीमध्ये दिलेलं आहे पूर्णपणे जमिनीने वेढलेले समुद्र कॅस्पियन समुद्र. आशिया खंड, काळा समुद्र आहे इथे, ऑरल सी हे सरोवर आहे. भूमध्य समुद्र हे बघा आपल्याला दिलेला होता भूमध्य आणि कॅस्पियन समुद्र. आपला भारत समोर बघूया. उपसागर बघूया. खाऱ्या पाण्याच्या ज्या जलाशयाच्या 3ही बाजू भूभागाने वेढलेल्या असतात असे जलाशयास उपसागर म्हणतात. उपसागर सागरापेक्षा लहान असतो. उदाहरणार्थ बंगालचा उपसागर. बघा, उपसागर कशाला म्हणतो? खाऱ्या पाण्याच्या ज्या जलाशयाच्या 3ही बाजू भूभागाने वेढलेले असतात. आपण आकृतीमध्ये बघूया. बघा, बंगालचा उपसागर हा खारं पाणी आहे आणि याच्या 3ही बाजू जमिनीने वेढलेले आहे. बघा, हे 3ही बाजू वेढलेले आहे. उपसागर. आखात बघूया. जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास आखात म्हणतात. बघा, आखात कशाला म्हणतात? जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास आखात म्हणतात. उदाहरणार्थ खंबातचे आखात. सामुद्रधुनी बघूया. 2 सागरांना जोडणाऱ्या सागरी जलाच्या अरुंद भागास
सामुद्रधुनी म्हणतात, हे लक्षात राहू द्या. सामुद्रधुनी कशाला म्हणतात? दोन सागरांना जोडणाऱ्या सागरी जलाच्या अरुंद भागात सामुद्रधुनी म्हणतात. उदाहरणार्थ पालची सामुद्रधुनी ही अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात जोडते. हे आपण आकृतीमध्ये बघूया. इथे बघा, बंगालचा उपसागर आहे व अरबी समुद्र आहे आणि ही पालची सामुद्रधुनी या दोन सागरांना जोडते. समोर बघूया. वातावरण. हवा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, मात्र हवेचा स्पर्श आपल्याला जाणवतो. थंड हवा, उष्ण हवा, अशा प्रकारे आपण हवेचे वर्णन करतो. पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. बघा, वातावरण कशाला म्हणतात? पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. वातावरण विविध वायू, बाष्प, धूलिकण इत्यादी घटकापासून बनलेले असतात. बघा, वातावरण कशाने बनलेले आहे? वातावरण विविध वायू, बाष्प, धूलिकण इत्यादी घटकांनी बनलेले आहे. पृथ्वीच्या पृष्ठलगतच्या वातावरणातील हवा दाट असते. हे लक्षात राहू द्या. पृथ्वीच्या पृष्ठलगतच्या वातावरणातील हवा दाट असते. पृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते. वातावरणातील हवेचे तापमान उंचीनुसार बदलते. हे खूप महत्वाचं आहे. बघा, हे खूप महत्वाचं आहे. वातावरणातील हवेचे तापमान उंचीनुसार बदलते. वातावरणातून सर्व सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू मिळतो. सूर्याकडून येणारी काही किरणे जीवसृष्टीस अपायकारक असतात. वातावरणात खूप उंचीवर असलेला ओझोन वायू अशा किरणांना पृथ्वीपर्यंत पोहोचू देत नाही, त्यामुळे जीवसृष्टीचे रक्षण होते. हे लक्षात राहू द्या. ओझोन वायू जीवसृष्टीचे रक्षण करते. महत्वाचं आहे. जीवावरण बघूया. आपल्या सभोवताली अनेक सजीव आहेत. त्यामध्ये वनस्पती, प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. हे सजीव पृथ्वीच्या शिलावरण, जलावरण, वातावरण या तीनही आवरणात आढळतात. अशा प्रकारे पृथ्वीवरील तीनही आवरणात आढळणाऱ्या जीवसृष्टीत एकत्रितपणे जीवावरण म्हणतात. वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव हे जीवावरणाचे प्रमुख घटक आहे. या घटकांना जगण्यासाठी योग्य प्रमाणात ऑक्सिजन, उष्णता, पाणी व अन्न यांची गरज असते. या बाबी जिथे उपलब्ध असतात तिथे जीवसृष्टी उदयास येते. सजीवांची संख्या भूपृष्ठाजवळ जास्त असते. हे लक्षात राहू द्या. सजीवांची संख्या भूपृष्ठाजवळ जास्त असते. जमिनीत व जलाशयात काही खोलीपर्यंत जीवावरण आढळते. तसेच वातावरणात ऑक्सिजनचा पुरवठा जिथपर्यंत होतो तिथपर्यंत जीवावरण आहे. मानवाने केलेली अनावश्यक वृक्षतोड, वन्य प्राण्यांची शिकार तसेच वाढती कारखानदारी व वाहने इत्यादी कारणामुळे पृथ्वीच्या जलावरण, शिलावरण, वातावरण व जीवावरण यात मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहे. त्यापैकी अनेक बदल जीवसृष्टीस हानिकारक आहे. या ठिकाणी हा पाठ संपवतो. आपण प्रश्न बघूया. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागालगत वातावरणातील हवा रिकामी जागा असते. कशी असते? दाट असते. पृथ्वीच्या पृष्ठालगतच्या वातावरणातील हवा दाट असते. दोन सागरांना जोडणाऱ्या सागरी जलाच्या अरुंद भागास काय म्हणतात? सामुद्रधुनी म्हणतात. पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीस एकत्रितपणे काय म्हणतात? जीवावरण. समोर बघूया. प्रश्न आहे, शिलावरणाची खोली किती असते? 100 किलोमीटर. आखात म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्यावं. खडकांच्या निर्मितीनुसार प्रमुख प्रकार कोणते? वातावरणातील विविध घटक कोणते? जीवावरण, भूवेष्टी समुद्र, पृथ्वीची आवरणे, उपसागर. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण पुढच्या पाठाची सुरुवात करूया. पुढचा पाठ बघूया. तिसरा पाठ बघत आहोत, नैसर्गिक पर्यावरण. चला तर मग सुरुवात करूया. जीवसृष्टीवर परिणाम करणारी व तिच्या सभोवतालची नैसर्गिक परिस्थिती म्हणजे नैसर्गिक पर्यावरण होय. हे कन्सेप्ट खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. नैसर्गिक पर्यावरण म्हणजे आपल्याला माहीत हवं काय होते. नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय? जीवसृष्टीवर परिणाम करणारी व तिच्या सभोवतालची नैसर्गिक परिस्थिती म्हणजे नैसर्गिक पर्यावरण होय. मागील पाठात आपण अभ्यास केलेल्या चारही आवरणांचा यात समावेश होतो. कोणते ते 4 आवरण? वातावरण, जीवावरण, जलावरण आणि शिलावरण. समोर बघूया. आकृती 3.1 मध्ये तुम्हाला तुमच्या सभोवताली असणाऱ्या अनेक बाबी दिसतील. हे सर्व पर्यावरणाचे घटक आहे. या आकृतीत न दिसणारे सूक्ष्मजीव, मृदा, कीटक, हवा इत्यादींचाही पर्यावरणात समावेश होतो. नैसर्गिक पर्यावरणात असणाऱ्या या घटकांचे जैविक आणि अजैविक अशा 2 घटकात वर्गीकरण करतात. आपल्याला यात 2 शब्द मिळाले, जैविक आणि अजैविक. हे आपल्याला समोर बघायचं आहे. मानव, पशुपक्षी, सूक्ष्मजीव, वनस्पती हे घटक सजीव आहे म्हणून यांना जैविक घटक म्हणतात. इथे बघा काय माहिती झालं तुम्हाला? सजीव आहे म्हणून यांना जैविक घटक म्हणतात. सजीव घटकांना काय म्हणतात? जैविक. एक तुम्हाला शब्द माहिती झाला. हवा, पाणी, सूर्यप्रकाश, ढग, डोंगर हे निर्जीव आहे, त्यांना अजैविक घटक म्हणतात. निर्जीव घटकांना काय म्हणतात? अजीव, अजैविक. लक्षात घ्या. जैविक आणि अजैविक घटक
एकमेकांशी संबंधित आहे. हा संबंध खालील उदाहरणावरून समजावून घ्या. जैविक घटकांची निर्मिती, वाढ आणि विकासासाठी अजैविक घटकांचा उपयोग होतो. हे तुम्ही लक्षात घ्या. जैविक घटकांची निर्मिती, वाढ आणि विकासासाठी अजैविक घटकांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. हा ऑक्सिजन आपण हवा या अजैविक घटकातून मिळवतो, म्हणजेच अजैविक घटकांचा जैविक घटकांना उपयोग होतो. वनस्पतीचा पालापाचोळा, मृत प्राण्यांचे अवशेष कुजतात व ते जमिनीत मिसळतात. अशा जैविक घटकांचे विघटन होऊन त्यांचे रूपांतर अजैविक घटकात होते. हे लक्षात घ्या. वनस्पतीचा पालापाचोळा, मृत प्राण्यांचे अवशेष कुजतात व ते जमिनीत मिसळतात. अशा जैविक घटकांचे विघटन होऊन त्यांचे रूपांतर अजैविक घटकात होते. समोर बघा. अशा रीतीने नैसर्गिक पर्यावरणात अजैविक व जैविक घटक एकमेकावर अवलंबून असतात. यातून निसर्गाची एकसंधता टिकून राहते. समोर बघूया. आपल्याला हे आकृती दिली आहे. वातावरण, जीवावरण, मग जलावरण आणि खाली शिलावरण. ही आकृती लक्षात घ्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. समोर चौथा पाठ बघूया. चौथा पाठ आपला महाराष्ट्र. यात फारसी माहिती महत्त्वाची नाही. आपल्या एक्झामसाठी ही माहिती महत्त्वाची नाही. इथे बघा, महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम मध्य भागात आहे. हे खूप महत्त्वाचं लक्षात घ्या. पश्चिम मध्य भागात आहे भारताच्या. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा ही राज्य आणि दादरा आणि नगर हवेली हे संघराज्य क्षेत्र आपल्या राज्याच्या शेजारी आहे. समोरच्या ही आकृती आपल्याला दिली आहे स्टेट बोर्डमध्ये. खूप महत्त्वाचा आहे. भारताचा नकाशा हा खूप खूप महत्त्वाचा, लक्षातच घ्या. आपण पश्चिमेला आहे महाराष्ट्र भारताच्या आणि मध्यमध्ये येते, म्हणून लक्षात घ्या. आपल्या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. आकृती 4.1 वरून भारतातील राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान मोठी आहे हे तुमच्या लक्षात येईल. राजस्थान, मध्य प्रदेश या राज्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. हे महत्त्वाचं आहे. हे विचारलं जातात, लक्षात घ्या. राजस्थान, मध्य प्रदेश या राज्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुमारे 3 लाख चौरस किलोमीटर असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा भारतात 3रा क्रमांक लागतो. हे खूप महत्त्वाचं आहे. 3रा क्रमांक लागतो, लक्षात घ्या. 3 लाख चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ आहे. हे महत्त्वाचं आहे. पहिला कोणाचा लागत असेल? राजस्थानचा, दुसरा मध्य प्रदेश आणि तिसरा महाराष्ट्र. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून नागपूर ही उपराजधानी आहे. हे महत्त्वाचं लक्षात घ्या. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि उपराजधानी नागपूर. राज्यात एकूण 35 जिल्हे आहे. ही पुराणी माहिती आहे. आकृती 4.2 पहा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर जिल्हा हा सर्वात लहान तर अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी महाराष्ट्राची 6 प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर असे 6 प्रशासकीय विभाग आहे. हे लक्षात ठेवा. प्रशासकीय विभागाबद्दल विचारले जाते. 6 प्रशासकीय विभाग आहे आणि ते कोणते? कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर. हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. हे लक्षात घ्या. 1 मे 1960 हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र दिन माहीतच हवं सगळ्यांना. आपण प्रश्न बघूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे? मुंबई शहर. महाराष्ट्र राज्य भारताच्या रिकामी जागा भागात येतो. कोणत्या भागात येतो? पश्चिम भागात येतो. महाराष्ट्राची रिकामी जागा प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. किती विभागात विभागणी केली आहे? 6. महाराष्ट्राची 6 प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर आणि राजधानी मुंबई. इथे प्रश्न बघा. पुणे प्रशासकीय विभागाच्या शेजारील इतर प्रशासकीय विभागांची नावे लिहा. हे MPSC मध्ये खूप महत्त्वाचं आहे. हे विचारतात, म्हणून तुम्ही एकदा बघून घ्या नकाशामध्ये. महाराष्ट्राच्या शेजारील असणाऱ्या राज्यांची नावे पण विचारले गेले आहे. असा प्रश्न विचारतात MPSC मध्ये, म्हणून लक्षात घ्या. आणि एकदा महाराष्ट्राचा नकाशा बघा. औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? यावर पण एक नजर टाका नकाशामध्ये. गोंदिया व गडचिरोली हे जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे हे माहिती हवं. गोवा राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे?
नकाशामध्ये एकदा आपण बघून घेऊया. महाराष्ट्राचा नकाशा दिला आहे. हा नकाशा दिला आहे महाराष्ट्राचा. यामध्ये बघा नागपूर विभाग, मग येते अमरावती विभाग, मग नाशिक विभाग, त्याखाली कोकण विभाग येते आणि मग पुणे विभाग, औरंगाबाद विभाग, 6 विभाग आणि इकडे पश्चिमेला अरबी समुद्र. महाराष्ट्राच्या दक्षिणेमध्ये बघा, महाराष्ट्राच्या दक्षिणेमध्ये इकडे कर्नाटक येते, इकडे आंध्र प्रदेश. हे पुराणा मॅप आहे. इथे एक नवीन राज्य आलं, ते कोणतं तुम्ही मला कमेंट करून सांगा. वरती मध्य प्रदेश आहे, वायव्येला गुजरात आहे. हे बघा, असं तुम्ही मॅपला नोट करा. बघा, तुम्हाला लगेच लक्षात राहील. इकडे छत्तीसगड आहे, पूर्वेला. छत्तीसगडला हा गडचिरोली जिल्हा आहे. हा पाठ इथेच संपते. आपण तिथला 5वा पाठ बघत आहोत, महाराष्ट्र प्राकृतिक. MPSCच्या सिलेबसमध्ये महाराष्ट्र प्राकृतिक दिला आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे हा टॉपिक. आणि यावर खूप प्रश्न विचारले आहे आणि स्टेट बोर्डमधून डायरेक्ट प्रश्न विचारले आहे. म्हणून आपल्यासाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचं ठरते, हा पाठ विशेषतः. तर बघूया महाराष्ट्र प्राकृतिक. जमिनीचा उंच सकलपणा, प्रदेशाचा उतार व त्याची दिशा आणि उंची यांच्या आधारे एखाद्या प्रदेशाची प्राकृतिक रचना समजते. हे माहीतच हवं आपल्याला. प्राकृतिक रचना कशाहून समजते, कारण आपल्यावर याच्यावर प्रश्न विचारले आहे. म्हणून प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश, पठारी प्रदेश असे 3 प्रमुख विभाग पडतात. आपल्याला माहिती हवं प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे कोणते प्रमुख विभाग पडतात. तर कोणते पडतात? किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश आणि पठारी प्रदेश हे 3 प्रमुख विभाग पडतात. समोर बघूया. राज्याचा बहुतांश भूभाग बेसॉल्ट या अग्निज खडकांनी बनलेला आहे. वाचताना आपल्याला खूप काही माहिती असलं पाहिजे. आपल्याला यात बहुतांश हा कीवर्ड आहे. आपल्याला बेसॉल्ट या अग्निज खडकाबद्दल माहिती झालं. अग्निज खडक आहे बेसॉल्ट आणि ही लाईन खूप महत्त्वाची बनते, लक्षातच ठेवा. राज्याचा बहुतांश भूभाग बेसॉल्ट या अग्निज खडकांनी बनलेला आहे. खडकांबद्दल मागच्या पाठामध्ये माहिती घेतली होती. 3 प्रकार पडते खडकांचे. कोणते? अग्निज, स्तरित आणि रूपांतरित. लक्षातच ठेवा. किनारपट्टीचा प्रदेश बघूया आपण. राज्याच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेत पसरलेला किनारपट्टीचा प्रदेश आहे. या चिंचोड्या भागास कोकण म्हणतात. आपल्याला कोकण हे माहिती झालं. कोकण कशाला म्हणतात? राज्याच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेत पसरलेल्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. या चिंचोड्या भागास कोकण म्हणतात. सिंपल भाषेमध्ये अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वताच्या मधातल्या भागाला आपण कोकण म्हणतो, किनारपट्टीला. सह्याद्रीपासून थेट समुद्र किनाऱ्यापर्यंत अनेक डोंगर रांगा गेल्या आहे. त्यामुळे हा सलग मैदानी भाग नाही. सलग म्हणजे पूर्ण जॉईंट मैदानी भाग नाही. का नाहीये? कारण समुद्र किनाऱ्यापासून अनेक डोंगर रांगा गेल्या आहे. समोर बघूया. डोंगरांमुळे महाराष्ट्राचा सागरी किनारा बऱ्याच अंशी खडकाळ व दंतूर आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच घ्या. हा शब्द स्पेशली आपल्यासाठी नवीन आहे. डोंगरांमुळे महाराष्ट्राचा सागरी किनारा बऱ्याच अंशी खडकाळ व दंतूर आहे. दंतूर म्हणजे काय? कंगव्यासारखा आकार. सह्याद्री पर्वत आहे समजा आणि इथून नद्यांचा उगम झाला आहे, तर असा आकार बनला आहे, याला दंतूर म्हटलं गेलं आहे. तर यात कंगव्यासारखा आकार बनतो, याला दंतूर म्हटलंय, लक्षात ठेवा. कोकण किनाऱ्यावर अनेक उड्डाणांची व खाड्यांची निर्मिती झाली आहे. हे खूप महत्त्वाचं, लक्षात ठेवा. कारण प्रत्येक किनाऱ्यावर खाड्यांची निर्मिती होत नाही. या प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होते. कोकण प्रदेशाची रुंदी उत्तरेकडे जास्त आहे. हे महत्त्वाचं आहे. पर्वतीय प्रदेश बघूया. सह्याद्री पर्वत बघायचा आहे आपल्याला. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या किनाऱ्यास समांतर असलेल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे 900 मीटर आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला एक समांतर समजलं पाहिजे ह्या शब्दाचा अर्थ आणि सरासरी. बघा, समांतर म्हणजे काय? महाराष्ट्राचा हा समुद्र किनारा आहे आणि यालाच याच्या जवळ असा सह्याद्री पर्वत आहे, म्हणून याला समांतर म्हणते. आकृती लक्षात घ्या. समोर बघूया. हे 900 मीटर लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या किनाऱ्यात समांतर असलेल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे 900 मीटर आहे. सर्वसाधारणतः ही उंची उत्तरेकडे कमी होत जाते. हे महत्त्वाचं आहे. हा पर्वत उत्तर दक्षिण पसरलेला आहे.
या पर्वताचा पश्चिमेकडील उतार तीव्र असून पूर्वेकडील उतार त्या मानाने मंद आहे. ही माहिती विचारली गेली आहे म्हणून मी अंडरलाईन केली. या पर्वत रांगेत अनेक उंच शिखरे आहेत. त्यातील कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. हे माहीतच हवं तुम्हाला. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. त्यांची उंची 1646 मीटर आहे. कोकणातील व पठारावरील प्रमुख नद्यांचा उगम सह्याद्री पर्वतातच झालेला आहे. कोकण व पठार यांच्या दरम्यान प्रवास करताना सह्याद्री पर्वत ओलांडावा लागतो. यासाठी पर्वतातून वळणावळणांचे रस्ते तयार केलेले आहेत. त्यांना घाट रस्ते असे म्हणतात. हे माहिती हवं तुम्हाला. घाट रस्ते म्हणजे काय? कोकण व पठार यांच्या दरम्यान प्रवास करताना सह्याद्री पर्वत ओलांडावा लागतो. यासाठी पर्वतातून वळणावळणांचे रस्ते तयार केलेले आहेत. त्यांना घाट रस्ते असे म्हणतात. घाट रस्त्यांवर जोड्या लावा हे प्रश्न विचारले गेले आहे म्हणून लक्षात घ्या. आपण सातपुडा पर्वत बघत आहोत. महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांग आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तिचा पश्चिमेकडील भाग नंदुरबार जिल्ह्यात येतो. हे पण महत्त्वाचं आहे. यात तोरणमाळ पठार व अस्तंबा डोंगर हे जास्त उंचीचे भाग आहे. यापैकी अस्तंबा हे सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची 1325 मीटर आहे. या पर्वताच्या मध्यभागी रावेर बऱ्हाणपूर दरम्यान खिंड आहे. या पर्वताच्या मध्यभागी रावेर बऱ्हाणपूर दरम्यान खिंड आहे. तिला बऱ्हाणपूर खिंड असे म्हणतात. या पर्वताच्या पूर्वेकडे गाविलगड डोंगररांग असून ती अमरावती अकोला जिल्ह्यात पसरली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. हे एवढीही माहिती पेपरमध्ये विचारली गेलेली आहे म्हणून खूप महत्त्वाचं बनते. लक्षातच ठेवा, नोट डाऊन करून घ्या. आपण प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे 3 प्रमुख भाग बघितले होते. किनारपट्टीचा प्रदेश बघितला, पर्वतीय बघितला. आता पठारी भाग बघूया. आपण महाराष्ट्र पठार बघूया. पठारी प्रदेशामध्ये सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश हा दख्खनच्या पठाराचा भाग असून त्याला महाराष्ट्र पठार असे म्हणतात. हे खूप महत्त्वाचे. महाराष्ट्र पठार कशाला म्हणतात? सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश हा दख्खनच्या पठाराचा भाग असून त्याला महाराष्ट्र पठार असेही म्हणतात. या पठाराची सर्वसाधारण उंची 600 मीटर आहे. इथे बघा, हे शब्द विसरू नका. सर्वसाधारण उंची 600 मीटर आहे. या पठारावर डोंगररांगा आणि नद्यांची खोरी आहे. सह्याद्री पर्वतातून निघालेल्या सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट व महादेव डोंगर रांगांचा समावेश या पाठात होतो. या रांगांमुळे अनुक्रमे गोदावरी, भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. सातपुडा पर्वत आणि सातमाळा, अजिंठा डोंगर रांगांच्या दरम्यान तापी नदीचे खोरे आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. आपण एका आकृतीने हे समजून घेऊया. महाराष्ट्र पठाराचा पूर्व भाग सकल आहे. हे लक्षातच घ्या. महाराष्ट्र पठाराचा पूर्व भाग सकल आहे. वर्धा जिल्ह्याचा पूर्वेकडील हा भाग सकल मैदानी प्रदेश असून त्याची सरासरी उंची 300 मीटर आहे. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. महाराष्ट्रातील काही नद्या पश्चिम वाहिनी आहे, त्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात. काही नद्या पूर्व वाहिनी आहे, त्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. तसेच राज्याच्या अतिपूर्वेकडील नद्या दक्षिण वाहिनी आहे. पश्चिम वाहिनी नद्या बघूया. पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे काय, तर ते पश्चिमेमध्ये जाऊन अस्त होते. नर्मदा नदी, ही नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. हे खूप महत्त्वाचं आहे, हे विचारलं गेलं आहे, लक्षात ठेवा. ती पुढे गुजरातमध्ये वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. तापी नदी बघूया. हे महत्त्वाच्या नद्या आहे. तापी नदी, या नदीच्या खोऱ्याने उत्तर महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापला आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशात होतो. हे लक्षात ठेवा, मध्य प्रदेशात होतो. पूर्णा, गिरणा, पांझरा या तिच्या महाराष्ट्रातील प्रमुख उपनद्या आहे. हे विचारले जाते म्हणून नोट डाऊन करून ठेवा. ती पुढे गुजरातमधून वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. आपण कोकणातील नद्या बघूया. कोकणातील प्रमुख नद्या पश्चिम वाहिनी आहे. वैतरणा, उल्हास, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री व तेरेखोल या प्रमुख नद्या आहे. ह्या नद्यांचं नाव नोट डाऊन करून ठेवा. ह्या पश्चिम वाहिनी आहे की पूर्व वाहिनी आहे असा एखादी प्रश्न आयोग देऊ शकतो आणि असा दिलेला आहे म्हणून लक्षात घ्या. या नद्या सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर उगम पावतात व अरबी समुद्रास मिळतात. त्यांचा हा प्रवास पठारावरील नद्यांच्या तुलनेत फारच कमी अंतराचा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यांचा हा प्रवास पठारावरील नद्यांच्या तुलनेने फारच कमी अंतराचा आहे. हे आकृतीत बघितल्यानंतर आपल्याला समजेल. सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असल्याने तसेच
नदी प्रवाहांचे उतारा देखील जास्त असल्याने कोकणातील नद्या वेगाने वाहतात. हे एकदा आपण वाचून घेऊया. सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असल्याने तसेच नदी प्रवाहांचे उतार देखील जास्त असल्याने कोकणातील नद्या वेगाने वाहतात. त्यामुळे बहुतेक नद्यांच्या मुखाशी खाड्या निर्माण झाल्या आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे, कारण खाड्यांबद्दल खूप विचारलं आहे. तर खाड्या का निर्माण झाल्या आहे? कारण इथून बघा, सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असल्याने तसेच नदी प्रवाहांचे उतार देखील जास्त असल्याने कोकणातील नद्या वेगाने वाहतात. त्यामुळे बहुतेक नद्यांच्या मुखाशी खाड्या निर्माण झाल्या आहे. राज्याच्या अतिदक्षिण सीमेवरून तेरेखोल नदी वाहते. हे खूप महत्त्वाचं आहे आणि खूपदा विचारलं आहे, म्हणून लक्षात घ्या. राज्याच्या अतिदक्षिण सीमेवरून तेरेखोल नदी वाहते. पूर्ववाहिनी नद्या बघायचं आहे आपल्याला. गोदावरी ही नदी खूप खूप महत्त्वाची आहे, लक्ष देऊ नये का. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे. हे महाराष्ट्रात उगम पावली आहे, नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर येथे, म्हणून लक्षात द्या. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी आहे. महाराष्ट्राचा खूप मोठा भाग तिच्या खोऱ्याने व्यापला आहे, असं एखादी लाईन देऊ शकते, म्हणून लक्षात ठेवा. प्रवरा, सिंदफणा, दूधना, प्राणहिता, इंद्रावती या तिच्या प्रमुख उपनद्या आहे. गोदावरी नदी आंध्र प्रदेशात वाहत जाऊन पुढे बंगालच्या उपसागरास मिळते. राज्याच्या पूर्व भागातून वर्धा व वैनगंगा या नद्या वाहतात. हे तुम्हाला पाठ करायचं नाही, हे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे आणि ते वाचायचं आहे. 2 दिवसांनी 3 दिवसांनी ठरवून घ्या आणि ते वाचा, आपोआप तुम्हाला पाठ होऊन जाईल. समोर पेनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे. वर्धा व वैनगंगा या दक्षिण वाहिनी नद्या आहे. हे महत्त्वाचं आहे. या दोन्ही नद्यांच्या एकत्र प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. हे लक्षात घ्या. प्राणहिता नदी कोणाला म्हणतात? वर्धा प्लस वैनगंगा ह्या दोन्ही नद्यांच्या संगमाला प्राणहिता म्हणतात. हे विचारले जातात, म्हणून लक्षात ठेवा. प्राणहिता ही नदी पुढे गोदावरी नदीला मिळते. राज्याच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून इंद्रावती नदी वाहते. हे खूप महत्त्वाचं आहे, विचारलं आहे. राज्याच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून इंद्रावती नदी वाहते. ही नदी पुढे गोदावरी नदीस मिळते. भीमा नदी बघूया. या नदीचा उगम पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे झाला. हे उगम महत्त्वाचं आहे, जोड्या लावामध्ये वगैरे विचारते. खोड, नीरा, सीना, मान, मुडामुठा या तिच्या प्रमुख उपनद्या आहे. भीमा नदी पुढे कर्नाटक राज्यात कृष्णा नदीस मिळते. हे विचारले जाऊ शकते. कृष्णा नदी या नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे झाला आहे. सातारा म्हणजे महाराष्ट्रातला आहे उगम. कोयना, येरणा, वारणा, पंचगंगा या तिच्या प्रमुख उपनद्या आहे. कृष्णा नदी पुढे कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. हा पाठ इथेच संपतो. आपण यावरचे प्रश्न बघू. आपल्याला काही रिकामी जागा ते विचारले आहे. रिकामी जागा हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. आपल्याला विचारत आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं, तर सांगा कोणतं आहे? कळसुबाई. अस्तंबा हे कोणत्या पर्वतातील आहे? सातपुडा पर्वतातील आहे. समोर बघूया. ही महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी आहे. सांगा मग कोणती प्रमुख नदी आहे? गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी आहे. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेस आहे? पूर्व दिशेस आहे. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार पूर्व दिशेस आहे. पुढे बघूया. तापी नदी कोणती वाहिनी आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे. तापी नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील सीमेवरील नदी कोणती? पूर्व महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या? सातपुडा पर्वतातील सर्वात उंच ठिकाण कोणते? सह्याद्री पर्वतापासून निघालेल्या पठारावरील डोंगररांगा कोणत्या? सह्याद्री पर्वतापासून निघालेल्या पठारावरील डोंगररांगा कोणत्या? हे खूप खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. हे स्टेट बोर्डमधले दिलेले प्रश्न डायरेक्ट MPSCने विचारले आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जेव्हा आपण घेऊ तेव्हा तुम्हाला समजणारच. हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जोड्या लावा बघू. अशा जोड्या लावा MPSCने खूपदा विचारल्या आणि खूप महत्त्वाचं आहे, म्हणून इथेच लक्ष देऊन आपण बघूया. तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा. इथे आपल्याला एक लक्षात राहते, भीमाची उपनदी आहे सीना. इथे बघा, भीमाची
सीना हे आपल्याला माहिती आहे. कृष्णाची कोयना क क लक्षात राहील. आणि गोदावरीची आहे इंद्रावती. आणि तापीची आहे गिरणा. इथे पुढण म्हणजे काय हे दिला एकदा वाचून घेऊया. सागरी लाटांनी आणलेली वाळू व नद्यांनी वाहून आणलेला गाळ यांचे सागरी भागात, किनारी भागात व किनाऱ्याला समांतर अशा स्वरूपात संचय होते. त्यांना पुढण किंवा चौपाटी असे म्हणतात. या 6वा पाठ बघत आहोत. महाराष्ट्र हवामान. चला तर मग सुरुवात करूया. हवामान सांगताना उष्ण, थंड, समविषम, दमट, कोरडे असे शब्द वापरतात. महाराष्ट्राचे हवामान कसे आहे ते या पाठात पाहूया. किनारपट्टीचा प्रदेश, कोकणातील हवेचे तापमान जास्त असते म्हणून तेथील हवामान उष्ण आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला यावर प्रश्न विचारले जातात म्हणून लक्षात घ्या. कोकणातील हवेचे तापमान जास्त असते म्हणून तेथील हवामान उष्ण आहे. म्हणजे हवेचे तापमान जास्त असलं तर हवामान कसे असेल, तिथे उष्ण. असं एखादी पेपरवर नोट करून ठेवा, लिहून ठेवा. हवेचे तापमान जास्त असेल तर उष्ण असते हवामान. समुद्रजवळ असल्याने हवेत बाष्पाचे प्रमाणही जास्त असते. हे लक्षात घ्या. आपल्याला यावर प्रश्न विचारला आहे म्हणून तुम्हाला इथे माहीत झालं तर समोर तुम्हाला खूप इझी पडेल. समुद्र जवळ असल्याने हवेत बाष्पाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे हवा दमट आहे. हवा दमट का आहे कोकणातील? कारण समुद्र जवळ आहे. समुद्र जवळ आहे आणि त्यात हवेचे बाष्पाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हवा दमट आहे. तसेच दिवसभरातील आणि विविध ऋतूमधील तापमानात जास्त फरक नसतो म्हणून हवामान सम आहे. हे सम हवामान विचारते तर आपल्याला सम का आहे हे माहिती झालं तर आपल्याला लवकर लगेच लक्षात येईल. दिवसभरातील आणि विविध ऋतूमधील तापमानात जास्त फरक नसतो म्हणून हवामान सम आहे. त्यामुळे कोकणातील हवामान उष्ण, दमट आणि सम आहे. हे विचारलं गेलं, लक्षात ठेवा. कोकणातील हवामान कसं आहे? उष्ण, दमट आणि सम. पर्वतीय प्रदेश बघूया. पर्वतीय प्रदेश उंचीनुसार तापमानात घट होत जाते. या नियमानुसार सह्याद्री व सातपुडा पर्वतरांगांमधील जास्त उंचीच्या भागात तापमान कमी असते. हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही लक्ष देऊन समजून घ्या याला. उंचीनुसार तापमानात घट होते हे नियम आहे. या नियमानुसार सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांमधील जास्त उंचीच्या भागात तापमान कमी असते. त्यामुळे या पर्वतरांगांमधील उंच भागात थंड हवेचे ठिकाणं आहे. बघा, थंड हवेच्या ठिकाणावर आपल्याला प्रश्न विचारले जातेच म्हणून लक्षात घ्या. थंड हवेचे ठिकाण का आहे? इथे बघा, उंचीनुसार तापमानात घट होत जाते. या नियमानुसार सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांमधील जास्त उंचीच्या भागात तापमान कमी असते. त्यामुळे या पर्वतरांगांमधील उंच भागात थंड हवेचे ठिकाणे आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये माथेरान, लोणावळा, खंडाला, पाचगणी, महाबळेश्वर, आंबोली इत्यादी थंड हवेचे ठिकाण आहे. हे तुम्ही लिहून घ्या. हे महत्त्वाचं आहे. विचारलं आहे की सह्याद्री पर्वतरांगेमध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण आहे. इथे बघा, तर सातपुडा पर्वतरांगांमध्ये तोरणमाळ, पाल, चिखलदरा ही ठिकाणे ही थंड हवेची ठिकाणे आहे. इथे बघा, ट्रिक वापरली आपण. तर सातपुडा पर्वतरांगांमध्ये 3च दिलं आहे आणि आपल्या स्टेट बोर्डचे मध्ये दिलेले डेटा खूप महत्त्वाचा आहे म्हणून सातपुडा हे महत्त्वाचं लक्षात घ्या. 3च आहे म्हणून हे लक्षात ठेवा. हे सुद्धा विचारलं जाणार सह्याद्री पर्वतामध्ये, पण एकही माहीत असलं तरी आपण दुसरं सॉल्व करू शकतो. पठारी प्रदेश बघूया. पठारी प्रदेश, पठार हा मध्यम उंचीचा भाग आहे. त्यामुळे तेथील हवामान उष्ण असते. हे बघा, पठार हे उष्ण, हवामान उष्ण आहे. हवामान उष्ण का आहे? कारण पठार मध्यम उंचीचा भाग आहे. लक्षात ठेवा. हे उष्ण हवामान का असते हे तुम्हाला माहिती झालं तर पेपरमध्ये कसाही प्रश्न विचारू द्या तुम्हाला लगेच लक्षात येईल. तो समुद्रापासून दूर असल्याने पठारावर दिवसभरात आणि विविध ऋतूमधील तापमानात फरक जास्त असतो. हे लक्षात ठेवा. तो समुद्रापासून दूर असल्याने पठारावर दिवसभरात आणि विविध ऋतूंमधील तापमानात फरक जास्त असतो म्हणून तेथील हवामान विषम आहे. विषम म्हणजे काय? वेगवेगळे. तसेच हवेत बाष्प कमी असल्याने हवा कोरडी असते. त्यामुळे पठारावरील हवामान उष्ण, कोरडे आणि विषम असते. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पठारावरील हवामान कसे असते? उष्ण, कोरडे आणि विषम. का? हे आपण एवढ्या पाठामध्ये बघितलं आहे. तुम्हाला कधीही विचारा, कशाही प्रकारचं विचारा, आता विसरणार नाही. बघा, एकदा वाचून घेऊया. पठार हा मध्यम उंचीचा भाग आहे. त्यामुळे तेथील हवामान उष्ण असते. तो समुद्रापासून दूर असल्याने पठारावर दिवसभरात आणि विविध ऋतूमधील तापमानात फरक जास्त असतो म्हणून तेथील हवामान विषम असते. तसेच हवेत बाष्प कमी असल्याने हवा कोरडी असते. त्यामुळे पठारावरील हवामान उष्ण, कोरडे आणि विषम असते.
पर्जन्य जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून नैऋत्य मोसमी वारे वाहतात. बघा, जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून कोणते वारे वाहतात? नैऋत्य मोसमी वारे. हे वारे अरबी समुद्रावरून येतात, जलभागावरून आल्याने ते बाष्पयुक्त असतात. या वाऱ्यापासून महाराष्ट्रात पर्जन्य होतो. बघा, कोणत्या वाऱ्यापासून महाराष्ट्रात पर्जन्य होतो? नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून. आकृती 6.1 पहा. हे वारे राज्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतांनी अडवले जातात. यामुळे कोकणात आणि सह्याद्री घाटमाथ्यावर भरपूर पर्जन्य होतात. बघा, कोकणात आणि सह्याद्री घाटमाथ्यावर भरपूर पर्जन्य का होते? कारण नैऋत्य मोसमी वारे राज्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतांनी अडवले जातात. त्यामुळे कोकणात आणि सह्याद्री घाटमाथ्यावर भरपूर पर्जन्य होते. समोर बघूया. तेथील आंबोली हे राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे. बघा, राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण कोणते? आंबोली. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जाताना हे वारे कमी उंचीवर येतात. तेथील हवेचे तापमान जास्त असल्याने या वाऱ्याचे तापमानही वाढू लागतात. त्यामुळे ते जास्त बाष्प सामावून घेऊ शकतात. परिणामी सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते. डोंगर किंवा पर्वतामुळे तयार होणाऱ्या अशा कमी पावसाच्या प्रदेशाला पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणतात. हे महत्त्वाचं आहे. कमी पावसाच्या प्रदेशाला पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणतात. हे वारे पुढे पूर्वेकडे जाताना सह्याद्री पर्वतापासून लांब जातात. त्यामुळे पर्जन्य छायाचा परिणाम संपतो. परिणामी राज्याच्या पूर्व भागात पर्जन्याचे प्रमाण वाढते. बघा, राज्याच्या पूर्व भागात पर्जन्याचे प्रमाण का वाढते? बघा, हे वारे म्हणजे पश्चिम नैऋत्य मोसमी वारे पुढे पूर्वेकडे जाताना सह्याद्री पर्वतापासून लांब जातात. त्यामुळे पर्जन्य छायाचा परिणाम संपतो. परिणामी राज्याच्या पूर्व भागात पर्जन्याचे प्रमाण वाढते. समोर बघूया. आकृती 6.2 पहा. कोकण व सह्याद्री पर्वतीय भागात सुमारे 3000 मिमी पर्जन्य होतो. सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावर व राज्याच्या पूर्व भागात 1000 ते 3000 मिमी पर्जन्यमान होत आहे. पठारी भागात पर्जन्यमान 600 ते 1000 मिमी या दरम्यान असून पर्जन्य छायाच्या प्रदेशात हे प्रमाण 600 मिमीपेक्षा कमी आहे. महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण असमान आहे. बघा, महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण असमान आहे. तसेच पर्जन्य अनियमित पडतो. अनेकदा त्याचा महाराष्ट्रातील शेती व्यवसायावर परिणाम होतो. या ठिकाणी हा पाठ संपतो. बघा, प्रश्न. सह्याद्री पर्वतात हे थंड हवेचे ठिकाण आहे. कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? महाबळेश्वर. बघा, सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. पाल, चिखलदरा, तोरणमाळ हे कोणत्या पर्वतात आहे? तर सातपुडा पर्वतामध्ये आहे. समोर बघूया. महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्य कोणत्या ठिकाणी होतो? आंबोली. महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्य आंबोली या ठिकाणी होते. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून कोणती मोसमी वारे वाहतात? आत्ताच बघितलं होतं, नैऋत्य मोसमी वारे वाहतात. समोर बघूया. बघा, प्रश्न. कोकणात व सह्याद्री घाटमाथ्यावर पर्जन्य जास्त का होते? नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त का असते? हे प्रश्न लक्षात घ्या. अनियमित पर्जन्याचा महाराष्ट्रातील कोणत्या व्यवसायावर परिणाम होतो? थंड हवामान महाराष्ट्राच्या कोणत्या प्राकृतिक विभागात आढळते व का? हे प्रश्न महत्त्वाचे आहे. स्टेट बोर्डमधून डायरेक्ट एक्झाममध्ये विचारले आहे, म्हणून लक्षात घ्या हे प्रश्न. समोर बघूया. बघा, कोकण, पठार, सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग दिला आहे. उष्ण, कोरडे व विषम हवामान. हे विषम हवामान कुठे बघितलं होतं? पठारमध्ये बघितलं होतं. पर्जन्य छायेचा प्रदेश कुठे बघितलं होतं? सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग. आणि कोकण आता एकच उरलं आहे, म्हणजे हे त्याचं उत्तर असेल. कोकणामध्ये समहवामान आहे. इथे काही माहिती दिली आहे ते बघून घेऊ आपण. बघा, मोसमी वारे दिलं आहे. विशिष्ट ऋतूत वाहणाऱ्या वाऱ्यांना मोसमी वारे म्हणतात. बघा, लक्षात घ्या. विशिष्ट ऋतूत वाहणाऱ्या वाऱ्यांना मोसमी वारे म्हणतात. पर्जन्य छायेच्या प्रदेशाबद्दल दिला आहे. पर्जन्य छायेचा प्रदेश डोंगर किंवा पर्वताचा वाऱ्याच्या दिशेच्या विरुद्ध बाजूकडे. ही आकृती बघा. महाराष्ट्र राज्याचा आडवा छेद व पर्जन्य स्थिती. हे अरबी समुद्रातून बाष्पीभवन होते पाण्याचं आणि वर जाऊन बाष्पयुक्त ढग निर्माण होत आहे. वर हा कोकण प्रदेश, हा सह्याद्री पर्वत. बाष्पयुक्त ढगाला सह्याद्री पर्वताने अडवला आणि या ठिकाणी खूप पर्जन्य होत आहे. समोर बघूया. ढग समोर जाते आणि इथे पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण होते. हे बघा, इथे दिला आहे. पर्जन्य छायाचा प्रदेश, जास्त पर्जन्याचा प्रदेश. महाराष्ट्रावरून जाताना महाराष्ट्र पठारावर पर्जन्य कमी होते व पूर्वीकडील सखल प्रदेशात पुन्हा पाण्याचं प्रमाण वाढते. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण पुढचा पाठ बघूया. मधला 7वा पाठ बघत आहोत. महाराष्ट्र, लोकसंख्या आणि लोकजीवन. चला तर मग सुरुवात करूया. हा टॉपिक जिओग्राफीमध्ये आणि इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा विचारला जाते, म्हणून खूप महत्त्वाचा आहे. लक्ष देऊन बघा. या पाठात आपण महाराष्ट्राची लोकसंख्या आणि लोकजीवन यांचा अभ्यास करणार आहोत. लोकसंख्या. मोठ्या शहरात व त्यांच्या आसपास उद्योगधंद्यांची झपाट्याने वाढ झाल्याने तेथे लोकसंख्या जास्त असते. इथे बघा, लोकसंख्या जास्त कुठे असते? मोठ्या शहरात व त्यांच्या आसपास उद्योगधंद्यांची झपाट्याने वाढ झाल्याने तेथे लोकसंख्या जास्त असते. उदाहरणार्थ मुंबई, पुणे, नागपूर. नदीखोऱ्याच्या सुपीक भागातही लोकसंख्या जास्त असते. इथे बघा, नदीखोऱ्यांच्या सुपीक भागातही लोकसंख्या जास्त असते. दोन गोष्टी माहिती झाल्या. एक नदीखोऱ्यामध्ये असते आणि एक मोठ्या शहरात.
समोर बघूया, ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. इथे बघा, सन 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 9,68,00,000 इतकी आहे. हे महत्त्वाचं आहे, हा आकडा लक्षात घ्या. जनगणना 2001 नुसार मुंबई उपनगर जिल्हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे, तर सिंधुदुर्ग जिल्हा हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. आरोग्याच्या व वैद्यकीय सोयीसुविधा, साथीच्या रोगाचे निर्मूलन, लोकांच्या राहणीमानात झालेली सुधारणा तसेच देशाच्या इतर भागात रोजगारनिमित्त येणारे लोक यामुळे महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे विचारलं आहे की लोकसंख्येत वाढ कोणत्या घटकामुळे झाली आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. आरोग्याच्या व वैद्यकीय सोयीसुविधा, साथीच्या रोगाचे निर्मूलन, लोकांच्या राहणीमानात झालेली सुधारणा तसेच देशाच्या इतर भागातून रोजगारनिमित्त येणारे लोक यामुळे महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकजीवन बघूया. हे एक्झाममध्ये आपल्याला विचारलं जाणार नाही आहे, पण एकदा आपण वाचून घेऊ. लोकजीवन लोकांचा आहार, पोशाख, घरे, राहणीमान, भाषा, सण, उत्सव इत्यादी घटकावर तेथील भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होतो. त्यानुसार प्रदेशातील लोकांची वैशिष्ट्यपूर्ण जीवन पद्धती तयार होते, यालाच लोकजीवन म्हणतात. ग्रामीण व शहरी लोकजीवनात बराच फरक आढळतो. शहरी भागात लोकवस्ती दाट असते, शहरात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. शहरातील लोकांचे राहणीमान व कामाचे ठिकाण यात अंतर असते, त्यामुळे वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक असते. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात पाणीपुरवठा, वाहतूक व इतर सार्वजनिक सुविधांवर ताण पडतो. ग्रामीण भागातील व्यवसाय निकटच्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारलेले असतात. ते बघा, ग्रामीण भागातील व्यवसाय निकटच्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारलेले असतात. या भागातील लोकवस्त्या लहान असतात. इथे फरक दिला आहे, इथे शहरी जीवनाबद्दल आणि इथे ग्रामीण जीवनाबद्दल, हे लक्षात ठेवा. यावरून शहरी व ग्रामीण भागातील लोकजीवनात फरक असतो, हे लक्षात घ्या. राज्यातील कोकण पठारी प्रदेश तसेच आदिवासी भागांमधील लोकजीवनातील फरक आपण जाणून घेऊया. कोकणातील लोकजीवन बघूया. कोकणातील लोकजीवन, कोकणात भरपूर पर्जन्य पडतो म्हणून तेथील घरे उतरत्या छपराची व कौलारू आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, हे विचारलं आहे म्हणून समजून घ्या. कोकणात भरपूर पर्जन्य पडतो म्हणून तेथील घरे उतरत्या छपराची आहे. म्हणजे जिथे पर्जन्य जास्त पडतो तिथे घरे उतरत्या छपराची व कौलारू असते. बघा, काही ठिकाणी जांबा दगडांच्या भिंती असलेली घरे आहे. जांबा दगड कुठे वापरला जाते? कोकणामध्ये. कोकणातील लोक प्रामुख्याने शेती करतात. समुद्र किनाऱ्यालगत कोळी समाजाच्या अनेक वस्त्या आहे. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. तांदूळ हे कोकणातील मुख्य पीक आहे म्हणून तेथील लोकांच्या आहारात प्रामुख्याने भात असतो. तसेच नाचणीची भाकर, विविध डाळी, पालेभाज्या यांचाही समावेश असतो. समुद्रकिनारी भागात लोकांच्या आहारात भात व मासे असतात. तेथील हवामान उष्ण व दमट असल्याने लोक सुती कपडे वापरतात. आपल्याला महत्त्वाचं आहे, कोकणात हवामान कसं आहे? उष्ण दमट, आणि उष्ण दमट असल्याने लोक सुती कपडे वापरतात. हे महत्त्वाचं नाही आहे आपल्यासाठी. समोरची माहिती इथे बघा, येथे प्रामुख्याने मराठी व मालवणी या भाषा बोलल्या जातात. हे महत्त्वाचं, खूप खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. कोकणात प्रामुख्याने मराठी व मालवणी या भाषा बोलल्या जातात. कोकणात होळी व गणेश उत्सव हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. कोकणातील अनेक लोक रोजगारासाठी मुंबईला स्थलांतर होतात. इथे बघा, हे महत्त्वाचं आहे आपल्याला. कोकणातील अनेक लोक रोजगारासाठी मुंबईला स्थलांतर होतात. का? कारण इथे रोजगार जास्त असते. समोर बघूया, पठारी प्रदेशातील लोकजीवन बघूया. पठारी भागात पर्जन्यमान कमी असल्याने तेथील घरे प्रामुख्याने सपाट असते. इथे बघा, पर्जन्य कमी असेल तर घरे कसे असेल? सपाट छताचे. हे तुम्हाला माहीतच आहे. इथून एवढी माहिती आपल्याला महत्त्वाची नाही आहे. समोर बघूया, पठारावरील हवामान उष्ण, कोरडे आणि विषम असल्यामुळे तेथील लोक सुती कपडे वापरतात. हे महत्त्वाचं आहे आपल्याला. हवामान पठारावरील लक्षात ठेवण्यासाठी, पठारावरील हवामान कसे आहे? उष्ण, कोरडे आणि विषम. तेथील पुरुष पॅन्ट शर्ट वापरतात. ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे. इथे बघा, या भागात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. नाशिक विभागाच्या उत्तर भागात अहिराणी भाषा बोलली जाते. हे खूप खूप महत्त्वाचं, लक्षातच ठेवा. नाशिक विभागाच्या उत्तर भागात अहिराणी भाषा बोलली जाते. होळी, दसरा, दिवाळी, बैलपोळा इत्यादी सण साजरे केले जातात. विविध धर्मीय लोक आपापले सण साजरे करतात. आदिवासी लोकजीवन बघूया. आदिवासी लोकजीवन फार पूर्वीपासून काही लोक दुर्गम भागात राहत आहेत. त्या भागातील उपलब्ध नैसर्गिक साधनावर ते आपल्या उदरनिर्वाह करतात. त्यांच्या परंपरागत बोलीभाषा, पोशाख, चालीरीती आहेत. या लोकांना आदिवासी म्हणतात. हे महत्त्वाचं आहे. आदिवासी म्हणजे काय? आदिवासीवर खूप प्रश्न विचारले आहे म्हणून ते काय होते हे तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे.
बघा एकदा, फार पूर्वीपासून काही लोक दुर्गम भागात राहत आहेत. त्या भागातील उपलब्ध नैसर्गिक साधनावर ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या परंपरागत बोलीभाषा, पोशाख, चालीरीती आहेत. या लोकांना आदिवासी म्हणतात. राज्यातील विविध प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासींची माहिती पाठाच्या शेवटी दिलेल्या तक्त्यातून समजून घ्या. साधारणपणे आदिवासीची घरे गवत, बांबू, फांद्या, झाडांच्या फांद्या, पाने इत्यादीपासून बनलेली असतात. त्यांच्या वस्त्यांना विविध भागात वेगवेगळी नावे आहे. उदाहरणार्थ पाडा, पोड, टोला, झाप. हे नावे लिहून ठेवा. हे काय आहे असं विचारू शकते. आपल्याला समोरची माहिती महत्त्वाची नाही आहे. समोर बघूया. इथे बघा, राज्यात बंजारा, लमाण, पारधी, कैकाडी, धनगर इत्यादी प्रमुख भटक्या जमाती आहेत. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व हवामान यामध्ये विविधता असल्याने महाराष्ट्रातील लोकजीवनातही विविधता आढळते. इथे बघा, महाराष्ट्रातील लोकजीवनातही विविधता का आढळते? कारण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व हवामान यामध्ये विविधता असल्याने महाराष्ट्रातील लोकजीवनातही विविधता आढळते. पुढे बघूया. पाठाच्या शेवटी आपल्याला काही प्रश्न दिले आहे, ते बघून घेऊ. जनगणना 2001 नुसार कोणता जिल्हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे? कोणता आहे? सिंधुदुर्ग. जनगणना 2001 नुसार सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. मराठी व कोणती भाषा कोकणात बोलल्या जातात? मालवणी. मराठी व मालवणी या भाषा कोकणात बोलल्या जातात. समुद्रकिनारी भागात लोकांच्या आहारात भात व असतात. मासे. हे महत्त्वाचं नाहीये. कोकणातील घरे उतरत्या छपराची का असतात? हे आपण बघितलं, जास्त पर्जन्य असल्यामुळे. पठारी भागात प्रमुख व्यवसाय. हे महत्त्वाचं नाही. कोकणातील लोकांचा पोशाख कसा असावा? हे पण महत्त्वाचं नाही. पठारी प्रदेशातील लोकांच्या आहारात कोणकोणते पदार्थ असतात? लोकजीवन म्हणजे काय? हे लोकजीवन म्हणजे तुम्हाला माहिती हवं. समोर बघूया. पाठाच्या शेवटी आपल्याला आदिवासी जमात व त्यांचे वास्तव्य दिलेले आहे. आपल्याला जास्त तर हे पूर्णच महत्त्वाचं आहे, पण एवढं लक्षात ठेवणं मुश्किल आहे, कठीण आहे. तर यामध्ये एक्झाममध्ये जास्तीत जास्त गोंड जमातबद्दल विचारलं आहे, वारली जमातबद्दल आणि भील. तर तुम्ही गोंड जमात, चंद्रपूर, गडचिरोली हे लक्षात ठेवा. भिल्ल, नंदुरबार, धुळे हे 2 लक्षात ठेवा आणि वारली, ठाणे जिल्हा लक्षात ठेवा. 8वा पाठ बघत आहोत, महाराष्ट्र जलसंपत्ती व सागर संपत्ती. चला तर मग सुरुवात करूया. सजीवांसाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला नदी, विहीर, तलाव इत्यादीपासून पाणी मिळते. आपण या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, शेती, कारखानदारी, वीज निर्मिती व घरगुती कामासाठी करतो. सागराचे पाणी खारे असते. सागरापासून आपल्याला विविध उपयुक्त संपत्ती मिळते. आपण या बाबींची माहिती या पाठात घेणार आहोत. जलसंपत्ती. महाराष्ट्रातील प्रमुख जलस्रोत नद्या, धरणे, तलाव, विहीर इत्यादी प्रमुख जलस्रोत आहे. आपल्या राज्यातील या जलस्रोतांची माहिती मिळवूया. विहिरी व कूपनलिका. विहिरी आणि कूपनलिका. विहीर हे महाराष्ट्रातील पाणी पुरवठ्याचे प्रमुख साधन आहे. पावसाचे पाणी खडकातील भेगा, फटी व छिद्रांमध्ये झिरपून जमिनीमध्ये साठते. याला भूजल म्हणतात. आपल्याला भूजल हे माहीत झालं. पावसाचे पाणी खडकातील भेगा, फटी व छिद्रांमध्ये झिरपून जमिनीमध्ये साठते. याला भूजल म्हणतात. हे पाणी विहीर व कूपनलिका याद्वारे उपलब्ध केले जातात. महाराष्ट्रात बेसॉल्ट या अग्निज खडकाचे प्रमाण जास्त आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. मागच्या पाठात बघितलं होतं. महाराष्ट्रात बेसॉल्ट या अग्निज खडकाचे प्रमाण जास्त आहे. हा खडक कठीण व अछिद्र असल्याने यामध्ये भूजलाची उपलब्धता मर्यादित असते. हे लक्षात घ्या. नदी किनारी गाडाच्या किंवा सछिद्र खडकाच्या प्रदेशात विहिरीचा व कूपनलिकांचा वापर पाणी मिळवण्यासाठी केला जातो. शेतीसाठी या पाण्याचा प्रामुख्याने वापर होतो. राज्यातील भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने कूपनलिका व विहिरींना पाणी अपुरे पडत आहे. काही भागात विहिरी व कूपनलिका कोरड्या पडू लागल्या आहेत. आपल्या राज्यातील ही परिस्थिती बदलण्यासाठी भूजलाचा वापर योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे. तसेच भूजल सतत उपलब्ध व्हावे याकरिता पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध प्रकारचे बंधारे व समतलचर जागोजागी निर्माण करणे व वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. अशा कामांना जलसंधारणाची कामे म्हणतात. हे महत्त्वाचं आहे. भूगोलमध्ये विचारलं आहे MPSCने. जलसंधारणाची कामे कोणती? जमिनीत पाणी मुरवणे, विविध बंधारे व समतलचर बांधणे, वृक्ष लागवड करणे. हे लक्षात घ्या. समोर बघूया. नद्या, धरणे व तलाव. महाराष्ट्रातील अनेक नद्यांवर धरणे बांधली आहे. धरणातून कालवे काढून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. तलाव आणि धरणांच्या जलाशयात मासेमारी केली जाते. काही धरणांवर वीज निर्मिती केली जाते. पोफळी,
जायकवाडी, भीरा, येलदरी, राधानगरी, खापोली, भिवपुरी इत्यादी ठिकाणी राज्यातील प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. हे तुम्ही लिहून घ्या, हे महत्त्वाचं आहे, हे विचारलं आहे. समोर बघूया. सागर संपत्ती यावर प्रश्न विचारला जाणार नाही, पण स्टेट बोर्डमध्ये माहिती दिली आहे म्हणून आपण वाचून घेऊया. सागरापासून आपल्याला संपत्ती मिळते. यात विविध खनिजे, शंख, शिंपले, वाळू, मीठ व मासे यांचा समावेश होतो. सागर किनारी आणि खाड्यांमधून वाळू मिळते. बऱ्याच ठिकाणी या वाळूमधून खनिजे मिळतात. तसेच वाळूचा उपयोग बांधकाम उद्योगात होतो. सागर किनाऱ्यावर मिळणाऱ्या शंख शिंपल्यांपासून हस्तकलेच्या विविध वस्तू बनवतात. सागराच्या पाण्यात क्षार असतात, त्यापासून आपल्याला मीठ मिळते. भरतीच्या वेळी सागराचे पाणी जमिनीवर आतपर्यंत येते. अशा भागात वाफे तयार करतात, त्यात हे भरतीचे पाणी साठवले जाते. या पाण्याचे बाष्पीभवन होते व वाफ्यांमध्ये मीठ शिल्लक राहते. या ठिकाणी अशा प्रकारे मीठ तयार होते, त्याला मिठागर म्हणतात. मिठागर म्हणजे काय हे माहिती झालं, एकदा परत वाचूया. सागरांच्या पाण्यात क्षार असतात, त्यापासून आपल्याला मीठ मिळते. भरतीच्या वेळी सागराचे पाणी जमिनीवर आतपर्यंत येते. अशा भागात वाफे तयार करतात, त्यात हे भरतीचे पाणी साठवले जाते. या पाण्याचे बाष्पीभवन होते व वाफ्यांमध्ये मीठ शिल्लक राहते. ज्या ठिकाणी अशा प्रकारे मीठ तयार होते त्याला मिठागरे म्हणते. राज्यात वसई, भाईंदर, डहाणू इत्यादी ठिकाणी मिठागृहे आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. मिठागृहे कुठे कुठे आहे राज्यात? वसई, भाईंदर, डहाणू. समोर बघा. महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. हे लक्षात ठेवा, 720. या किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते. मासे ही समुद्रातून मिळणारी एक महत्त्वाची संपत्ती आहे. सागरी मासेमारीत आपले राज्य अग्रेसर आहे. विविध प्रकारचे मासे व इतर जलचर सागराच्या पाण्यात असतात. पापलेट, सुरमाई, रावल, बोंबील, कोळंबी, कासव, शिंपले इत्यादी प्रकारचे प्रमुख जलचर सागरातून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग आहार तसेच औषध, खत, कोंबड्यांच्या खाद्य निर्मितीसाठी केला जातो. मासे, कोळंबी, कालवे इत्यादी जलचर नाशवंत असतात. ते अधिक काळ टिकून राहावे म्हणून त्यांना वाढवतात, खारवतात, हवाबंद डब्यात किंवा शीतगृहात ठेवतात. हा पाठ इथेच संपतो. आपण प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील पाणी पुरवठ्याचे प्रमुख साधन हे आहे काय? विहीर. येथे मिठागृहे आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. मिठागृहे कुठे आहे? इथे बघा, येथे मिठागृहे आहे. मिठागरे कुठे आहे? वसईला. वसई येथे मिठागरे आहे. जमिनीखालील साठलेल्या पाण्यास काय म्हणतात? भूजल. पाण्याचे प्रमुख स्रोत. सागरापासून कोणकोणती संपत्ती मिळते? मिठागर कशाला म्हणतात हे माहिती असू द्या. मिठागरे कशाला म्हणतात? महाराष्ट्रातील धरणे व कालवे यांचा उपयोग लिहा. हे महत्त्वाचं नाही आहे. समतल चर याबद्दल माहिती दिली आहे. पाणी अडवणे व जमिनीत जिरवणे यासाठी जमिनीवर उताराच्या दिशेला काटकोनात समान उंची धरून चर घेतले जातात. त्यांना समतल चर असे म्हणतात. याचा उपयोग पाणी अडवून जमिनीत जिरवण्यासाठी होतो. एकदा परत वाचून घेऊ, महत्त्वाचं आहे. समतल चर पाणी अडवणे व जमिनीत जिरवणे यासाठी जमिनीवर उताराच्या दिशेला काटकोनात समान उंची धरून चर घेतले जातात. त्यांना समतल चर असे म्हणतात. याचा उपयोग पाणी अडवून जमिनीत जिरवण्यासाठी होतो. जलसंधारण. जलावरणातील उपयुक्त पाण्याचे साठे दीर्घकाळ वापरास उपलब्ध व्हावे म्हणून जलसाठ्यांचे संरक्षण करणे, जलसाठ्यांमध्ये वाढ करणे यासाठी केलेल्या प्रयत्नांना जलसंधारण म्हणतात. यामध्ये पाण्याचा साठा व गुणवत्ता या दोघांचा विचार होतो. या ठिकाणी हा पाठ संपतो. नववा पाठ बघत आहोत. महाराष्ट्र वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती. हा टॉपिक MPSCच्या सिलेबसमध्ये विचारला गेला आहे म्हणून हा महत्त्वाचा बनते. चला तर मग सुरुवात करूया. नैसर्गिक वने ही महत्त्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. वनांची वाढ ही सूर्यप्रकाशाबरोबरच त्या प्रदेशातील जमीन, हवामान व पाण्याची उपलब्धता या नैसर्गिक घटकावर अवलंबून असते. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात या घटकात भिन्नता असल्याने वनप्रकारात भिन्नता आढळते. या पाठात आपण महाराष्ट्रातील प्रमुख वनांचा अभ्यास करूया. वनप्रकार, त्यांचे वितरण व पर्जन्याचा सहसंबंध असतो. आपण वनसंपत्ती बघूया. सदाहरित वनं बघत आहोत आपण. ज्या भागात 300 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य होतो त्या भागात सर्वसाधारणतः ही वने आढळतात. अनेक प्रकारचे वृक्ष या वनात असल्याने ही वने वर्षभर हिरवी दिसतात. बघा, हिरवी का दिसतात सदाहरित वने? कारण 300 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य आणि अनेक प्रकारचे वृक्ष या वनात असल्याने. बघा, सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागात सदाहरित वने आढळतात. हे महत्त्वाचे आहे. सदाहरित वने कुठे आढळतात? सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागात. या वनात वृक्षाची विविधता जास्त आढळते. नागचंपा, जांभूळ, फणस,
तेलाताड इत्यादी प्रमुख वृक्ष तसेच वेत व बांबू या वनस्पती येथे आढळतात. निम सदाहरित वने 1000 ते 3000 मिमी पर्जन्य होणाऱ्या प्रदेशात सर्वसाधारणतः ही वने आढळतात. इथे बघा हा मॅप दिलाय सदाहरित वन. इथे हे आपल्याला विचारणार नाही पण माहिती असो. या वनातील वृक्षातील विविध सदाहरित वनांपेक्षा कमी असते. सह्याद्रीच्या पूर्व व पश्चिमेकडील उताराच्या भागात ही वने आढळतात. येथे आंबा, फणस, ऐन, किंजळ, कदम, शेवरी इत्यादी वृक्ष प्रमुख आहेत. आंबा हे महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे हे माहिती असू द्या. पानझडी वने ज्या भागात 600 ते 1000 मिमी पर्जन्य होतो अशा भागात पर्जन्यमान कमी असल्याने पाण्याची उपलब्धता कमी असते. अशा वनातील वृक्षांची पाने विशिष्ट ऋतूत पडतात, झडतात, गळून पडतात. त्यामुळे वनांना पानझडी वने म्हणतात. कोकण, सह्याद्रीच्या पूर्वेकडील कमी पावसाचा प्रदेश, सातपुडा पर्वत, पठारावरील डोंगररांगा आणि राज्याच्या पूर्व भागात ही वने आढळतात. या वनात साग, हिरडा, वड, पळस, सालई, मोह इत्यादी वृक्ष आढळतात. महाराष्ट्राच्या वनक्षेत्रांपैकी बराचसा भाग या प्रकारच्या वनांनी व्यापलेला आहे. झुडपी व काटेरी वने 600 मिमीपेक्षा कमी पर्जन्य असलेल्या प्रदेशात प्रामुख्याने ही वने आढळतात. या वनातील वनस्पतीमधील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी वनस्पतीची पाने लहान असतात तसेच त्या काटेरी असतात. पर्जन्यछायाच्या प्रदेशात ही वने हमखास आढळतात. या वनात बाभूळ, बोर, निवडुंग, खेर इत्यादी वनस्पती आढळते. खारफुटी वने बघू, ही महत्त्वाची आहे. पश्चिम किनारपट्टीवरील खाड्यांच्या भागात खारफुटीची वने आढळतात. ही वने क्षारयुक्त मचूल पाणी असलेल्या भागात आहेत. या वनांमुळे सागर किनारपट्टीचे लाटांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण होते. हे महत्त्वाचं आहे. या वनांमुळे सागर किनारपट्टीचे लाटांपासून मोठ्या प्रमाणावर रक्षण होते. या वनस्पतीमुळे किनारी प्रदेशातील जलचरांना आश्रय मिळतो. हे असं विचारलं जाऊ शकते. याचे उपयोग यामुळे काय होते असं काही विचारलं जाऊ शकते, म्हणून लक्षात ठेवा. समोर बघूया वनांचे महत्त्व. हे महत्त्वाचं आहे, विचारलं जाऊ शकते. वनाचे अनेक फायदे आहेत. वनांमुळे हवेत गारवा राहतो, जमिनीची धूप थांबते, जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते, वनांच्या प्रदेशात प्रदूषण पातळी कमी असते. महत्त्वाचं आहे, तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा आठवण ठेवा. वन प्रदेशातील वातावरण आल्हाददायक असते. वने ही वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान असते. वनातून आपल्याला अनेक उत्पादनं मिळते. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्ष ठेवू नये का. वनांचे अनेक फायदे आहेत. वनांमुळे हवेत गारवा असतो, जमिनीची धूप थांबते, जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते, वनांच्या प्रदेशात प्रदूषण पातळी कमी असते. हे खूप महत्त्वाचं आहे. वन प्रदेशातील वातावरण आल्हाददायक असते. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. वने ही वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान आहेत. वनातून आपल्याला अनेक उत्पादन मिळते. वनसंवर्धन बघू. वनांचे रक्षण व जोपासना करणे म्हणजे वनसंवर्धन होय. वनांचे प्रमाण अलीकडच्या काळात झपाट्याने कमी होऊ लागले आहे. यासाठी आपण विविध प्रकारची झाडे लावली पाहिजे, त्यांची जोपासना केली पाहिजे. माळ रानावर, डोंगर उतारावर, टेकड्यांवर, घराशेजारील मोकळ्या परिसरात, रस्ते व लोहमार्गाच्या दुतर्फे झाडे लावून ती वाढवली पाहिजेत. तरच आपल्या परिसरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल व वनसंपदेत वाढ होईल. प्राणी संपत्ती बघूया. इथे माळढोक दिला आहे आणि हे शेकरू. समोर बघूया प्राणी संपत्ती. दाट वने असलेल्या भागात प्राणीजीवन समृद्ध असते. त्या मानाने वनस्पती विविधता कमी असलेल्या भागात प्राणीजीवनाची विविधता मर्यादित आढळते. महाराष्ट्रात सदाहरित व निमसदाहरित वनात वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, हत्ती, रानडुक्कर इत्यादी प्राणी आढळतात. तर पानझडी वनात तसेच कमी पर्जन्याच्या प्रदेशात हरिण, कोल्हे, लांडगे, तरस हे प्राणी आढळतात. काटेरी वनाच्या भागात साळींदर, ससा, हरिण, तरस इत्यादी प्राणी तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी विविध जातीचे सर्प आढळतात. भारद्वाज, मोर, घुबड, सातफाई इत्यादी पक्षी वनांमध्ये आढळतात. झुडपी व काटेरी वनात माळढोक हा पक्षी आढळतो. हा पक्षी आता दुर्मिळ होत आहे. पूर्व महाराष्ट्रात आढळणारा हरियाल, हिरवे कबूतर हा आपला राज्यपक्षी आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. हरियाल हा राज्यपक्षी आहे. हे बघा हरियाल. भीमाशंकर येथे आढळणारी शेकरू ही मोठी खार आपला राज्य प्राणी आहे, हे माहीतच हवे. जंगलतोडीमुळे वनांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे वन्य प्राणी जीवन धोक्यात आले आहे. प्राणी व पक्षी यांचे संरक्षण व संवर्धनासाठी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य उभारून राज्याच्या वन विभागाने अनेक प्राणी व पक्ष्यांना आश्रय दिला आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण प्रश्न बघूया. बघा 300 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात कोणती वने आढळतात? सदाहरित. हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. राज्यवृक्ष कोणता? आंबा. ज्या वनातील
वृक्षांची पाने विशिष्ट ऋतूत झडतात त्यांना कोणती वने म्हणतात? पानझडी. हे महत्त्वाचं नाही आहे. हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. महाराष्ट्र राज्यप्राणी कोणता आहे? राज्यप्राणी शेकरू आहे. हे महत्त्वाचं नाही आपल्या एक्झामसाठी. समोर बघूया. आपल्यासाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. खारफुटी वनांचे महत्त्व. आपण देवराई म्हणजे इथे दिलं आहे माहिती, ते बघून घेऊया. देवराई पश्चिम महाराष्ट्रात व सह्याद्रीच्या भागात पूर्वापार राखलेली अशी काही वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्राच्या अंतर्गत भागात छोटेसे देऊळ असते. या देवळाच्या आसपासच्या भागातून वृक्षतोड करण्यास सामाजिक बंदी असते. या वनांना देवांची वने म्हणजेच देवराई असे म्हणतात. देवराई हा महाराष्ट्रातील वनसंवर्धनाचा पारंपरिक प्रकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोकांच्या सहवासातून वनसंवर्धन घडून आले आहे. हा पाठ इथेच संपतो. मधला 10वा पाठ बघत आहोत. महाराष्ट्र खनिज संपत्ती व ऊर्जा साधने. चला तर मग सुरुवात करूया. जलसंपत्ती, सागर संपत्ती याप्रमाणे खनिज संपत्ती ही निसर्गाकडून मिळणारी संपत्ती आहे. कोणत्याही प्रदेशाच्या आर्थिक विकासासाठी खनिजे आणि ऊर्जा साधनाचा खूप महत्त्व आहे. हे बघा, कोणत्याही प्रदेशाच्या आर्थिक विकासात खनिजे आणि ऊर्जा साधनांना खूप महत्त्व असते. आपण या पाठात महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधनांची माहिती घेणार आहोत. ही माहिती महत्त्वाची नाही. इथे बघा, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती पूर्व व नैऋत्य भागात एकवटलेली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राचा बराचसा भाग बेसॉल्ट या अग्निज खडकांचा बनलेला आहे. हे खूप महत्त्वाचं, लक्षातच ठेवा. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती पूर्व व नैऋत्य भागात एकवटलेली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राचा बराचसा भाग बेसॉल्ट या अग्निज खडकाचा बनलेला आहे. समोर बघूया. या खडकात खनिज संपत्ती फारशी आढळत नाही. ही माहिती हवं आपल्याला. बेसॉल्ट या खडकात खनिज संपत्ती फारशी आढळत नाही. महाराष्ट्राच्या नैऋत्य भागात जांबा खडक आढळतो. ही माहिती हवं आपल्याला. या खडकात बॉक्साईट, मॅग्नीज यासारखी खनिजे आढळतात. तर पूर्व भागात रूपांतरित खडकात मॅग्नीज, चुनखडक, लोह खनिज इत्यादी खनिजे आढळतात. खनिजे ही भूपृष्ठाखालून किंवा भूपृष्ठावर जमीन खोदून खडकांमधून काढली जातात. या व्यवसायाला खाणकाम म्हणतात. ज्या भागात खडकांमध्ये विशिष्ट खनिजे मोठ्या प्रमाणावर सापडतात त्या भागात खाणकाम व्यवसाय सुरू केला जातो. महाराष्ट्रात आढळणारी प्रमुख खनिजे यांचा उपयोग आणि ही खनिजे कोणकोणत्या जिल्ह्यात आढळते ते आपण आकृती 10.1 मध्ये बघूया. इथे बघा, आपल्याला खनिजे आणि त्याचे उपयोग दिले आहे आणि प्रामुख्याने आढळणारे जिल्हे दिले आहे. एवढा तक्ता आपल्याला पूर्ण लक्षात ठेवणं पॉसिबल नाही, म्हणून आपण महत्त्वाचे काही ठेवू. इथे बघा, बॉक्साईट ॲल्युमिनियम निर्मितीसाठी आणि डोलोमाइट पोलाद, लोखंड व पोलाद निर्मितीसाठी, सिलिका काचकामासाठी. हे 3 लक्षात ठेवा. आणि प्रामुख्याने कुठे आढळते हे आपल्याला नकाशाच्या सहाय्यानं बघायचं आहे. समोर बघूया. या खनिजांशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दगडांच्या खाणी आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील जांबा खडक तसेच महाराष्ट्रातील बहुतेक भागात आढळणारा बेसॉल्ट खडक बांधकामासाठी वापरला जातो. इथे बघा, हे लक्षात ठेवा. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जांबा खडक मिळतो आणि बेसॉल्ट खडक बांधकामासाठी उपयोग होतो. जोड्या लावामध्ये असं विचारलं जाऊ शकते. ऊर्जा साधने. ज्या साधनापासून ऊर्जा मिळते त्यांना ऊर्जा साधने म्हणतात. ऊर्जेचा वापर आपण विविध कामासाठी करतो. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, सूर्यकिरण, वारा इत्यादीद्वारे आपण ऊर्जा प्राप्त करतो. पारंपरिक ऊर्जा साधने. पूर्वीपासून दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू व वाहते पाणी यांचा ऊर्जा साधने म्हणून वापर केला जात आहे. म्हणूनच या ऊर्जा साधनांना पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतात. दगडी कोळसा बघूया. दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने औष्णिक विद्युत निर्मिती व लोह पोलाद कारखान्यासाठी केला जातो. खनिज तेल व नैसर्गिक वायू बघूया. खनिज तेल व नैसर्गिक वायू. मुंबईजवळ अरबी समुद्रात मुंबई हाय व वसई हाय ही नैसर्गिक वायू व खनिज तेल क्षेत्र आहे. हे खूप महत्त्वाचं, लक्षातच ठेवा. मुंबईजवळ अरबी समुद्रात मुंबई हाय व वसई हाय ही नैसर्गिक वायू व खनिज तेल क्षेत्रे आहेत. उरण बंदराजवळ नैसर्गिक वायू साठवला जातो. हे महत्त्वाचं आहे. उरण बंदराजवळ नैसर्गिक वायू साठवला जातो. हे विचारलं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये. खनिज तेल शुद्ध करून पेट्रोल, डिझेल, रॉकेल इत्यादी उत्पादने मिळतात. त्यांचा उपयोग इंधन म्हणून केला जातो. मानव या ऊर्जा साधनाची निर्मिती करू शकत नाही. त्यांचे साठेही मर्यादित आहेत. वापरानंतर त्यांचे साठे नष्ट होतात. तसेच त्यांच्या ज्वलनाने मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण होते. अपारंपरिक ऊर्जा साधने बघूया. अलीकडच्या काळात पारंपरिक ऊर्जा साधनांना पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर सुरू झाला आहे. सूर्यकिरण, वारा, विघटनशील टाकाऊ पदार्थ, सागरी लाटा, युरेनियम, थोरियम यासारखी खनिजे ही अपारंपरिक ऊर्जा साधने आहे. ऊर्जा साधने, अपारंपरिक ऊर्जा साधने हे लक्षात घ्या. सूर्यकिरणे, वारा, विघटनशील टाकाऊ पदार्थ, सागरी लाटा, युरेनियम, थोरियम यासारखी खनिजे ही अपारंपरिक ऊर्जा साधने आहेत. सौर ऊर्जा बघूया. सूर्यापासून मिळणाऱ्या
सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेच्या सहाय्याने सौर ऊर्जा प्राप्त होते. या ऊर्जेचा उपयोग पाणी तापवण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी, काही ठिकाणी रस्त्यावरील दिवे लावण्यासाठी केला जातो. महाराष्ट्रात सौरबंध, सौरचूल, सौर कुकर यांचा वापर वाढत आहे. पवन ऊर्जा बघूया. वाऱ्याच्या वेगाचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पवन ऊर्जा निर्मिती केंद्र आहेत. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे व विजयदुर्ग, सातारा जिल्ह्यातील जायकवाडी ही प्रमुख केंद्र आहे. हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे व विजयदुर्ग, सातारा जिल्ह्यातील जायकवाडी ही प्रमुख केंद्र आहे. त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यातही पवन ऊर्जा निर्मिती केंद्र आहे. टाकाऊ पदार्थापासून मिळणारी ऊर्जा, जनावरांचे मलमूत्र, घरगुती व शेतीतील टाकाऊ पदार्थ यापासून देखील ऊर्जा निर्मिती केली जाते. बायोगॅस हे त्याचे एक उदाहरण आहे. त्यांचा वापर विविध ठिकाणी स्थानिक स्तरावर वाढत आहे. राज्यात सागराच्या लाटापासून वीज निर्मिती प्रयत्न चालू आहे. वीज निर्मिती बघूया. वाहते पाणी, खनिज तेल, नैसर्गिक वायू, दगडी कोळसा व अणुशक्ती यांचा उपयोग प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी केला जातो. महाराष्ट्रातील वीज निर्मितीसाठी अणुशक्तीचा वापर अतिशय मर्यादित स्वरूपात आहे. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील वीज निर्मितीसाठी अणुशक्तीचा वापर अतिशय मर्यादित स्वरूपात आहे. तर दगडी कोळसा व खनिज तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. हे महत्त्वाचं आहे. दगडी कोळसा आणि खनिज तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. समोर बघूया. इथे बघा, औष्णिक विद्युत, जलविद्युत आणि अणुविद्युतची व्याख्या दिली आहे आणि त्यांचे केंद्र दिले आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन बघा. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू वापरून जी विद्युत निर्मिती केली जाते तिला औष्णिक विद्युत म्हणतात. औष्णिक विद्युत कशाला म्हणतात? दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू वापरून जी विद्युत निर्मिती केली जाते तिला औष्णिक विद्युत म्हणतात. औष्णिक केंद्रे कुठे आहे? कोराडी, एकलहरे, दाभोळ, फेकरी, परडी, खापरखेडा, तुर्भे, पारस, सोला, डहाणू. हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहीत असावं की औष्णिक विद्युत केंद्रे कोणती आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे. याबद्दल जोड्या लावामध्ये खूप प्रश्न विचारले आहे. समोर बघूया. जलविद्युत. मोठ्या धरणातील पाणी उंचावरून खाली सोडून जी विद्युत निर्मिती केली जाते तिला जलविद्युत म्हणतात. जलविद्युत केंद्रे कुठे आहे? पोफडी, बीरा, एलदरी, भिवपरी, खोपोली, जायकवाडी इत्यादी. अणुविद्युत बघूया. अणुशक्तीचा वापर करून जी विद्युत निर्मिती केली जाते तिला अणुविद्युत म्हणतात आणि अणुविद्युत केंद्र तारापूरमध्ये हे एक लक्षात ठेवा. ऊर्जा साधनांचा काळजीपूर्वक वापर करणे ही काळाची गरज आहे. विशेषतः पारंपरिक ऊर्जा साधनाचे साठे मर्यादित आहे. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा साधनांचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. गरज नसेल तेव्हा विजेचे दिवे, पंखे, रेडिओ, टीव्ही इत्यादी उपकरण बंद ठेवावे. ह्या ठिकाणी हा पाठ संपवतो. आपण प्रश्न बघूया. हे पारंपरिक ऊर्जा साधने आहे. पारंपरिक ऊर्जा साधने कोणती आहे? दगडी कोळसा. हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे. कोणते औष्णिक विद्युत केंद्र आहे? कोराडी आणि तारापूर हे काय आहे? अणुविद्युत केंद्र. हे तिसरं बघा. येथे अणुविद्युत निर्मिती केली जाते. कुठे केली जाते? तारापूर येथे अणुविद्युत निर्मिती केली जाते. चौथं, सिलिका खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळते? सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. सिलिका, सिंधुदुर्ग हे मिळतं जुळतं आहे म्हणून लक्षात राहील. सिलिका खनिजाचे साठे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळते. अणुविद्युत म्हणजे काय हे लक्षात ठेवा. हा प्रश्न समोर बघूया. हा प्रश्न बघा. राज्यातील खनिज संपत्ती पूर्व व नैऋत्य भागातच का एकवटली आहे? हे महत्त्वाचं आहे. मुंबईजवळ अरबी समुद्रात असणारी तेल क्षेत्रे कोणती? हे महत्त्वाचं आहे. पवन ऊर्जा निर्मिती केंद्र महाराष्ट्रात कुठे आढळतात? हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. 11वा पाठ बघत आहोत. महाराष्ट्र शेती हा टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये दिला आहे MPSCच्या. चला तर मग सुरुवात करूया. शेती हा महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यवसाय आहे. शेतीसाठी सूर्यप्रकाश, पाणी, जमीन व योग्य हवामान आवश्यक असते. पाणी पुरवठ्यावर आधारित शेतीचे 2 प्रकार असते. कोणते 2? जिरायती शेती आणि बागायती शेती. जिरायती शेती म्हणजे काय? जी शेती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते तिला जिरायती शेती म्हणतात. आणि बागायती शेती म्हणजे काय? ज्यावेळी पावसाच्या पाण्याशिवाय जलसिंचनाने पाणी पुरवठा करून शेती केली जाते अशा शेतीस बागायती शेती म्हणतात. इथे लक्षात ठेवा, जिरायती शेती म्हणजे पावसाळ्यात केली जाते. एकच लक्षात ठेवा, दुसरं आठवण राहील. शेतीचे 2 हंगाम असतात. कोणते हंगाम? खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम. खरीप हंगाम म्हणजे काय? पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला खरीप हंगाम म्हणतात. आणि रब्बी हंगाम म्हणजे हिवाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला रब्बी हंगाम म्हणतात. आपल्या राज्यातील प्रमुख पिकांची माहिती आपण या पाठात घेऊया. अन्नधान्य पिके, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, कडधान्य यांचा आपण आपल्या आहारात उपयोग करतो त्यांना खाद्यान्न पिके असे म्हणतात.
हे लक्षात ठेवा. खाद्यान्न पिके म्हणजे काय? ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, कडधान्य यांचा आपण आपल्या आहारात उपयोग करतो, त्यांना खाद्यान्न पिके म्हणतात. ही माहिती आपल्याला महत्वाची नाहीये. समोर बघूया. ज्वारी बघूया. हे महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे. ज्वारीचे उत्पादन खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाते. ज्वारीसाठी उबदार हवामान, काळी कसदार मृदा आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची आवश्यकता असते. 1000 मिमी पर्यंत पर्जन्य असणाऱ्या सर्व भागात हे पीक घेतले जाते, विशेषतः पठाराचा पश्चिम भाग. समोर बघूया. गहू हे रब्बी हंगामात पीक आहे. हे रब्बी हंगामातील पीक आहे. 600 ते 1000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात थंड हवामान आणि ओलावा टिकून राहणाऱ्या जमिनीत गव्हाचे उत्पादन घेतले जाते. तांदूळ तांदळाच्या पिकाला भरपूर पर्जन्य, उष्ण व दमट हवामान आणि गाळाची जमीन आवश्यक असते. 1000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात तसेच नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील सखल मैदानी भागात हे पीक घेतले जाते. बाजरी हे पीक कमी पावसाच्या प्रदेशात घेतले जाते. यासाठी फार सुपीक जमिनीची आवश्यकता नसते. पठारावरील बहुतेक जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात हे पीक घेतले जाते. पुढे बघूया. इतर धान्य पिके. सह्याद्री पर्वताच्या उतारावर नाचणी आणि वरी ही पिके घेतली जातात. हे लक्षात ठेवा. सह्याद्री पर्वताच्या उतारावर नाचणी आणि वरी ही पिके घेतली जातात. पठारी प्रदेशात मका हे पीक दोन्ही हंगामात घेतले जाते. त्यांचा प्रामुख्याने खाद्यान्न व पशुखाद्यान्न म्हणून वापर करतात. द्विदल धान्य. तूर, हरभरा, मूग, मसूर, मटकी, चवळी, वाल इत्यादी द्विदल धान्य आहेत. यापासून डाळी तयार करतात. महाराष्ट्राच्या पठारी भागात विशेषतः औरंगाबाद विभागात कडधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हे लक्षात ठेवा. औरंगाबाद विभागात कडधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. चवळी, वाल, पावटा ही कोकणातील द्विदल धान्य आहे. समोर बघूया. व्यापारी पिके. महत्वाचा लक्ष देऊन बघा. व्यापारी दृष्टिकोनातून जी पिके घेतली जातात त्यांना व्यापारी पिके म्हणतात. बघा, हे विचारलं आहे म्हणून लक्षात घ्या. व्यापारी दृष्टिकोनातून जी पिके घेतली जातात त्यांना व्यापारी पिके म्हणतात. कापूस, ऊस, तंबाखू, मसाल्याची पिके व गळीताची धान्य ही प्रमुख व्यापारी पिके आहे. हे विचारलं आहे, लक्षात घ्या. व्यापारी पिके कोणती आहे? कापूस, ऊस, तंबाखू, मसाल्याची पिके आणि गळीताची धान्य ही प्रमुख व्यापारी पिके आहे. फळबागायती पिके ही बहुतांश व्यापारी पिके असतात. ही माहिती महत्वाची नाही आहे समोरची आपल्यासाठी. कापूस बघा. काळ्या मृदेत कापसाचे पीक चांगले येतात. हे लक्षात ठेवा. काळ्या मृदेत कापसाचे पीक चांगले येतात. उबदार हवामान आणि मध्यम पर्जन्य कापसाला आवश्यक असतो. औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि नाशिक विभागात हे प्रमुख व्यापारी पीक घेतले जाते. ऊस बघूया. या पिकाला काळी कसदार मृदा व उष्ण हवामान लागते, तसेच जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळे ज्या भागात जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत तेथे ऊसाचे पीक घेतले जाते. हे पीक प्रामुख्याने पठाराच्या पश्चिम भागात घेतले जाते. प्रामुख्याने कुठे घेतले जाते ऊस हे पीक? पठाराच्या पश्चिम भागात. तेलबिया बघूया. भुईमूग, तीळ, करडई, जवस, सूर्यफूल आणि सोयाबीन यांच्यापासून खाद्य तेल काढले जातात. त्यांना गळीताची धान्य म्हणतात. बघा, गळीताची धान्य म्हणजे काय? भुईमूग, तीळ, करडई, जवस, सूर्यफूल, सोयाबीन यांच्यापासून खाद्य तेल काढले जातात. त्यांना गळीताची धान्य म्हणतात. नाशिक, औरंगाबाद व पुणे विभागात ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. हे लक्षात ठेवा. फळबागायत बघू. महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात मध्यम पर्जन्य आणि कोरडे हवामान असलेल्या प्रदेशात द्राक्ष, केळी, पपई इत्यादी फळांचे उत्पादन घेतले जाते. द्राक्ष बघूया. महाराष्ट्रात द्राक्षाचे उत्पादन प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात घेतले जाते. हे लक्षातच ठेवा. महाराष्ट्रात द्राक्षाचे उत्पादन प्रामुख्याने, हा कीवर्ड आहे, लक्षात ठेवा, नाशिक आणि सांगली जिल्ह्यात घेतले जाते. तेथील द्राक्ष परदेशी निर्यात केले जाते. समोर बघूया. केळी. केळीच्या पिकासाठी भरपूर पाणी, उष्ण हवामान आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. प्रामुख्याने नाशिक व औरंगाबाद विभागात हे पीक घेतले जाते. हे बघा, प्रामुख्याने नाशिक व औरंगाबाद विभागात हे पीक घेतले जाते. जळगावची व वसईची केळी राज्यात प्रसिद्ध आहे. हे पण महत्त्वाचं लक्षात घ्या. जळगावची व वसईची केळी राज्यात प्रसिद्ध आहे. औरंगाबाद विभागातील परभणी आणि नांदेड जिल्ह्यात केळी लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. संत्री बघूया. कोरडे हवामान, काळी मृदा आणि मध्यम स्वरूपाचा पर्जन्य असलेल्या नागपूर विभागात संत्र्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हे महत्त्वाचं आहे. संत्री म्हटलं तर नागपूर. संत्र्याचे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात असे दोन बहर येतात.
नागपूर जिल्हा संत्री उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच राहू द्या. नारळ. कोकण किनार प्रदेशात नारळाच्या बागा आहेत. नारळाच्या झाडापासून शहाळी, खोबरे, नारळ, करवंटी, सोडण, लाकूड, झावड्या इत्यादी उत्पादने मिळतात. म्हणून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. हे माहीतच हवे. कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात? नारळ. का म्हणतात? कोकण किनारी प्रदेशात नारळाच्या बागा आहेत. नारळाच्या झाडापासून शहाळी, खोबरे, नारळ, करवंटी, सोडण, लाकूड, झावड्या इत्यादी उत्पादने मिळतात. म्हणून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. कल्पवृक्ष म्हणतात नारळाच्या झाडाला. फक्त एवढंच लक्षात ठेवा. पुढचं विचारणार नाही तुम्हाला कारण. समोर बघा. इतर फळे. वरील फळांशिवाय कोकणात फणस, आंबा, काजू, सुपारी, चिकू इत्यादी फळे घेतात. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आणि पायरी आंबा प्रसिद्ध आहे. खूप महत्त्वाचं आहे, विचारलं गेलं आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस व पायरी हे आंबे प्रसिद्ध आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील घोडवडचे चिकू प्रसिद्ध आहे. हे पण खूप महत्त्वाचं विचारलं गेलं आहे. पठारी भागात बोर, डाळिंब, पेरू, आवळा, सीताफळ, अंजीर इत्यादी फळांचे उत्पादन घेतले जाते. भाजीपाला. वांगी, कोबी, टोमॅटो, बटाटे तसेच इतर फळभाज्या आणि पालेभाज्या इत्यादींचा समावेश पालेभाज्यात होते. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा मोठ्या शहरांभोवती भाजीपाल्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मसाल्याचे पदार्थ. कांदा, आले, लसूण, मिरची, हळद, धने इत्यादी मसाल्याची पिके राज्यात घेतली जातात. पठाराच्या पश्चिम भागात कांद्याचे उत्पादन घेतले जातात. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पठाराच्या पश्चिम भागात कांद्याचे उत्पादन घेतले जातात. नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हे महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यात हळद व आल्याचे उत्पादन घेते. हे पण खूप महत्त्वाचं आहे, विचारलं आहे. आधुनिक शेती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येणाऱ्या शेतीस आधुनिक शेती म्हणतात. यामध्ये ट्रॅक्टर, हार्वेस्टर इत्यादी आधुनिक यंत्राचा वापर होतो. ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारखी जलसिंचनाची तंत्रे व संकरित बियाणे यांचा समावेश होतो. यासाठी शासनाचा कृषी विभाग व कृषी विद्यापीठे यांच्यामार्फत आधुनिक शेतीचा प्रचार व प्रसार केला जात आहे. दूरदर्शन सारख्या प्रसार माध्यमांद्वारे शेतीविषयी मार्गदर्शन केले जात आहे. त्यांचा मुख्य उद्देश वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी शेतमालाचे उत्पादन वाढवणे हा आहे. इथे बघा. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनावर 2 प्रश्न विचारले आहे. ते आपण पाठाच्या शेवटी बघूया. समोर बघूया. पशुपालन. शेळ्या, मेंढ्या, गाई, बैल, म्हशी, रेडे, गाढव इत्यादी प्राणी पाळले जातात. या व्यवसायास पशुपालन म्हणतात. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून महाराष्ट्रात प्रामुख्याने पशुपालन केले जाते. काही ठिकाणी मात्र पशुपालन व्यवसाय स्वतंत्रपणे चालतो. उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रातील धनगरांचे मेंढीपालन. हा प्रश्न येऊ शकते, लक्षात ठेवा. जोड्या लावामध्ये असं विचारले जाते. पाळीव प्राण्यांपासून दूध, मासे, लोकर, कातडी इत्यादी उत्पादने मिळतात. काही प्राण्यांचा उपयोग वाहतूक व शेतीच्या कामासाठी केला जातो. कुक्कुटपालन हा सुद्धा एक महत्त्वाचा जोड व्यवसाय आहे. काही शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय घरगुती स्तरावर करतात. अंडी व मांस यांचा खाद्य म्हणून उपयोग होतो. हा व्यवसाय व्यापारी तत्वावरही केला जात आहे. तसेच बदक व एमू पालनाचा व्यवसायही राज्यात केला जात आहे. आपण यावरचे प्रश्न बघूया. जोड्याला प्रश्न दिलाय बघा. जलसिंचनाने पाणी पुरवठा करून शेती केली जाते, तिला कोणती शेती म्हणते? बागायती शेती. मग जिरायती शेती काय? जे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. आणि खरीप म्हणजे काय? खरीप हंगाम म्हणजे काय? पावसाळ्यात होतो आणि रब्बी त्याच्या उलट हिवाळ्यात होतो. असे ऑप्शन थ्रू प्रश्न क्रिएट करून बघा, तुम्हाला इंटरेस्ट येईल आणि तेवढाच अभ्यास जास्त होईल. समोर बघा. महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे कोणतं आहे? ज्वारी. हे विचारलं जाणार नाही आपल्याला. समोर बघूया. केळीचे उत्पादन प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते? जळगाव जिल्ह्यामध्ये. हे लक्षातच ठेवा, महत्वाचं आहे. केळीचे उत्पादन प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात घेतले जाते. ठाणे जिल्ह्यातील घोडवडचे प्रसिद्ध आहे. काय प्रसिद्ध आहे? चिकू. ठाणे जिल्ह्यातील घोडवडचे चिकू प्रसिद्ध आहे. द्राक्ष कुठे आहे? नाशिक इथे. समोर बघूया. इथे बघा, आपल्याला हा प्रश्न महत्वाचा आहे. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष का म्हणतात? आपल्याला फक्त कल्पवृक्ष हे आठवून घ्यायला पाहिजे. नारळाच्या झाडाला म्हणतात. जिरायती शेती, खरीप हंगाम, बागायती शेती हे महत्वाचं नाही आपल्याला. हा 12वा पाठ बघत आहोत. महाराष्ट्र उद्योग. चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य
विविध उद्योगात अग्रेसर आहे. या पाठात महाराष्ट्र राज्यातील प्रमुख उद्योगांची माहिती आपण मिळवूया. राज्यात साखर, सुती कापड, औषधे, खते, वाहने, संरक्षण साहित्य, रसायने, विविध प्रकारची यंत्रे, विद्युत उपकरणे, कागद, काचसामान इत्यादी उत्पादन प्रामुख्याने होते. उद्योगातून राज्याला व देशाला आर्थिक उत्पन्न मिळते. तसेच राज्यातील जनतेला रोजगार उपलब्ध होतो. मोठे उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योग असे उद्योगाचे 3 प्रकार केले जातात. आपण मोठे उद्योग बघूया. मोठे उद्योग मोठ्या जागेत मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठी उभारलेल्या अनेक उद्योग आहेत. साखर व कापड उद्योग हे महाराष्ट्रातील प्रमुख मोठे उद्योग आहे. ही माहिती असावं तुम्हाला. साखर व कापड उद्योग हे महाराष्ट्रातील प्रमुख मोठे उद्योग आहे. साखर उद्योग बघूया. महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात ऊस लागवडीचे क्षेत्र जास्त असल्याने या भागात साखर निर्मितीसाठी लागणारा ऊस हा कच्चा माल मोठ्या प्रमाणात सहज उपलब्ध होतो. म्हणून येथे साखर उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. हे बघा, ही माहिती असावं तुम्हाला. साखर उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित का झाला आहे? कारण महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात ऊस लागवडीचे क्षेत्र जास्त असल्याने या भागात साखर निर्मितीसाठी लागणारा ऊस हा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर सहज उपलब्ध होतो. म्हणून येथे साखर उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. कापड उद्योग बघूया. महाराष्ट्रामध्ये हा उद्योग विविध ठिकाणी हातमाग व यंत्रमागाद्वारे चालतो. पूर्वी मुंबई हे शहर कापड गिरण्यासाठी प्रसिद्ध होते. हे बघा, हे महत्वाचं आहे. पूर्वी मुंबई हे शहर कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. समोर बघूया. आता यंत्रमागाद्वारे कापड निर्मितीसाठी सोलापूर, नागपूर, भिवंडी, मालेगाव, येवला व इचलकरंजी हे महत्वाची केंद्र आहे. कापड उद्योगाला पूरक उत्पादन करणाऱ्या सूतगिरण्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. वरील 2 प्रमुख उद्योगांबरोबरच वाहन निर्मिती, रसायन, औषध निर्मिती, संरक्षण साहित्य निर्मिती, तेल शुद्धीकरणे, सिमेंट, कागद निर्मिती, माहिती तंत्रज्ञान इत्यादी मोठे उद्योगही महाराष्ट्रात आहेत. लघु उद्योग बघूया. प्लास्टिकच्या विविध वस्तू, शेतीची अवजारे, धातूंची भांडी तयार करणे, तेल गिरण्या इत्यादी लहान उद्योगांचा समावेश लघु उद्योगात होतो. हे बघा, लघु उद्योगात समावेश कशाचा होतो? प्लास्टिकच्या विविध वस्तू, शेतीची अवजारे, धातूची भांडी तयार करणे, तेल गिरण्या इत्यादी लहान उद्योगाचा समावेश लघु उद्योगात होतो. हे आपल्याला विचारलं नाही, माहिती असो. समोर बघूया. प्लास्टिकच्या विविध वस्तू, शेतीची अवजारे, धातूची भांडी तयार करणे, तेल गिरण्या इत्यादी लहान उद्योगाचा समावेश लघु उद्योगात होतो. हे उद्योग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विखुरलेले आहे. अनेक मोठ्या उद्योगांना लागणारे छोटे छोटे भाग तयार करणे लघु उद्योग मोठ्या प्रमाणावर जवळजवळ असतात. लघु उद्योग प्रामुख्याने बाजारपेठेच्या आसपास विकसित होतात. कुटीर उद्योग बघूया. टोपल्या, चटया, मातीची भांडी, पापड, उदबत्त्या इत्यादी तयार करणे या घरगुती स्वरूपाच्या व्यवसायांना कुटीर उद्योग म्हणतात. बघा, कुटीर उद्योग कशाला म्हणतात? टोपल्या, चटया, मातीची भांडी, पापड, उदबत्त्या इत्यादी तयार करणे या घरगुती स्वरूपाच्या व्यवसायांना कुटीर उद्योग म्हणतात. घरगुती स्वरूपाच्या व्यवसायांना कुटीर उद्योग म्हणतात. या उद्योगातील बहुतांश माल स्थानिक बाजारपेठेत विकला जातो. महाराष्ट्राच्या सर्वच भागात वेगवेगळे कुटीर उद्योग आहेत. औद्योगिक वसाहती MIDC उद्योगांचे विकेंद्रीकरण साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने औद्योगिक विकास मंडळाची स्थापना केली आहे. हे महत्वाचं आहे. औद्योगिक विकास मंडळाची स्थापना का केली आहे? उद्योगाच्या विकेंद्रीकरण साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. याचा प्रमुख उद्देश राज्याच्या वेगवेगळ्या भागात उद्योगाचा विकास करणे व स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देणे हा आहे. हे महत्वाचं आहे. या महामंडळाद्वारे बहुतेक जिल्ह्यांमध्ये औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहे. यामुळे अनेक लघु उद्योग व काही मोठे उद्योग जिल्हा स्तरावर सुरू झाले आहे. बघा, इथून खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. एकदा वाचून घेऊया. उद्योगाचे विकेंद्रीकरण साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. याचा प्रमुख उद्देश राज्याच्या वेगवेगळ्या भागात उद्योगाचा विकास करणे व स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देणे हा आहे. या महामंडळाद्वारे विविध जिल्ह्यांमध्ये औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहेत. यामुळे अनेक लघु उद्योग व काही मोठे उद्योग जिल्हा स्तरावर सुरू झाले आहे. समोर बघूया. विशेष आर्थिक क्षेत्र बघा, हे महत्वाचं आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणतात. अलीकडच्या काळात विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. यामध्ये मोठ्या उद्योगांना लागणारी जमीन व इतर पायाभूत सोयी उद्योगजनांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होऊन स्थानिक लोकांना याचा फायदा होईल अशी यामागे अपेक्षा आहे. इथे बघा, हे खूप महत्वाचं आहे. यामध्ये म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये मोठ्या उद्योगांना लागणारी जमीन व इतर पायाभूत सोयी
उद्योगजनांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होऊन स्थानिक लोकांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. हे बघा, हे महत्वाचं आहे. बृहन्मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या परिसरात अनेक उद्योग विकसित झाले आहे. हा औद्योगिक त्रिकोण प्रसिद्ध आहे. हा औद्योगिक त्रिकोण प्रसिद्ध आहे. कोणता औद्योगिक त्रिकोण? बृहन्मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक. हे खूप महत्वाचं, लक्षातच ठेवा. औद्योगिक त्रिकोण म्हणजे काय? बृहन्मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, यंत्रसामग्री बनवणे, खाद्यान्ने, साखर व कापड हे प्रमुख उद्योग आहेत. यात अशाच प्रकारे नागपूर, चंद्रपूर हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. खूप महत्वाचं, लक्षातच ठेवा. नागपूर, चंद्रपूर हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. हे विचारलंय खूपदा, म्हणून महत्वाचं आहे. इथे बघा प्रश्न, मोठ्या जागेत मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठी मोठे उद्योग उभारले आहे. हे खूप महत्वाचं आहे. खनिजांवर आधारित उद्योगांसाठी पट्टा प्रसिद्ध आहे. कोणता? चंद्रपूर, नागपूर पट्टा. हे आपल्यासाठी महत्वाचं नाही. इथे बघा, हे महत्वाचं नाही आपल्यासाठी. उद्योगांचे प्रमुख प्रकार हे महत्वाचं नाही. कुटीर उद्योगांसाठी कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो हे खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील महत्वाचा औद्योगिक त्रिकोण कोणता? हे पेपरमध्ये पण विचारलं आहे, म्हणून लक्षात ठेवा. MIDC बद्दल माहिती दिली आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे खूप महत्वाचं आहे. हे विचारलं आहे MIDC बद्दल. आणि शेज म्हणजे काय? स्पेशल इकॉनॉमिक झोन, विशेष आर्थिक क्षेत्र. हे विचारलं आहे जोड्या लाभामध्ये, म्हणून लक्षातच ठेवा. 13वा पाठ बघत आहोत, महाराष्ट्र वाहतूक, संदेशवहन व व्यापार. चला तर मग सुरुवात करूया. मागील पाठात आपण उद्योगधंद्याची माहिती मिळवली. या पाठात राज्याच्या वाहतूक आणि संदेशवहनाचा अभ्यास करू. या सोयीमुळे व्यापार आणि उद्योगांच्या प्रगतीवर कसा परिणाम होते ते पाहू. बघा, प्रवासी आणि माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे म्हणजेच वाहतूक होय. वाहतूक म्हणजे काय? प्रवासी आणि माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे म्हणजे वाहतूक होय. आपल्या राज्यात रस्ते, लोहमार्ग, हवाई मार्ग व जलमार्ग याद्वारे वाहतूक होते. जमिनीवरील वाहतूक हे महत्वाचं नाही, पण आपण एकदा वाचून घेऊया. जमिनीवरून रस्ते आणि लोहमार्गाने वाहतूक केली जाते. रस्ते व लोहमार्ग निर्मितीवर प्राकृतिक रचनेचा परिणाम होतो. त्यामुळे वाहतूक मार्गाचे जाडे सपाट प्रदेशात दाट असते. जे रस्ते खडी, मुरुम यापासून तयार करतात त्यांना कच्चे रस्ते म्हणतात. तर जे रस्ते डांबर अथवा सिमेंटचे असतात त्यांना पक्के रस्ते म्हणतात. रस्ते बघूया. राज्यातील रस्त्यांचे ग्रामीण, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग असे विविध प्रकार आहे. हे महत्वाचे, लक्षात घ्या. राज्यातील रस्त्यांचे ग्रामीण, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग असे विविध प्रकार आहे. समोर बघूया. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्ग हे मोठ्या शहरांना जोडतात. हे लक्षात राहू द्या. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्ग हे मोठ्या शहरांना जोडतात. राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्ग पक्के आणि रुंद असतात. राष्ट्रीय महामार्ग दुपदरी किंवा चौपदरी असतात. ग्रामीण रस्ते व जिल्हा मार्ग खेडेगाव व लहान शहरांना जोडतात. अधिक वेगाने आणि सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी पुणे मुंबई दरम्यान द्रुतगती मार्ग तयार केला आहे. इथे बघा, लोहमार्ग रेल्वे वाहतुकीचा उपयोग लांब अंतराच्या प्रवासासाठी तसेच अवजड मालाच्या वाहतुकीसाठी केला जातो. ज्या ठिकाणी 2 किंवा जास्त लोहमार्ग एकत्र येतात त्या ठिकाणांना लोहमार्ग जंक्शन म्हणतात. हे बघा, एक माहिती झालं एक टॉपिक. लोहमार्ग जंक्शन कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी 2 किंवा जास्त लोहमार्ग एकत्र येतात त्या ठिकाणांना लोहमार्ग जंक्शन म्हणतात. नागपूर, भुसावळ, कल्याण, मुंबई, पुणे, मनमाड इत्यादी ठिकाणी अनेक लोहमार्ग एकत्र आले आहे. त्यामुळे ही ठिकाणे राज्यातील लोहमार्ग वाहतुकीची प्रमुख केंद्र बनली आहे. बघा, लोहमार्ग वाहतुकीची प्रमुख केंद्र का बनले आहे? कारण की या ठिकाणी अनेक लोहमार्ग एकत्र आले आहे. समोर बघूया. ही माहिती महत्वाची नाही. इथे बघा, महाराष्ट्रात मुंबई, दिल्ली, जम्मू, मुंबई, चेन्नई, मुंबई, पुणे, बेंगलोर, मुंबई, कन्याकुमारी हे प्रमुख लोहमार्ग आहे. त्यांना जोडणारे काही लोहमार्ग विकसित झाले आहेत. उदाहरणार्थ दोंड मनमाड लोहमार्ग हा मुंबई, चेन्नई व मुंबई, कोलकाता या मार्गांना जोडतो. अलीकडच्या काळात कोकणातील लोहमार्गाचा विकास झाला आहे. यामुळे कोकणातील महत्वाची शहरे मुंबईत जोडली गेली आहे. आपल्या राज्यातील मुंबई आणि पुणे या महानगरांच्या परिसरात स्थानिक प्रवासी वाहतूक करण्यासाठी उपनगरी लोहमार्ग गाड्यांची सोय केली आहे. हवाई वाहतूक बघूया. हवाई वाहतूक. मुंबई हे राज्यातील हवाई वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे. देशातील प्रमुख शहरांदरम्यान हवाई वाहतूक करण्यासाठी मुंबईतील सांताक्रूझ विमानतळाचा वापर केला जातो. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मुंबईमध्ये सांताक्रूझ विमानतळ आहे. मुंबईहून
जगातील इतर देशाकडे हवाई वाहतूक करण्यासाठी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वापर केला जातो. हे पण लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. याशिवाय काही जिल्ह्याच्या ठिकाणी लहान विमानतळ किंवा धावपट्ट्या आहे. जलवाहतूक नद्या, धरणे व सागरातून जलवाहतूक चालते. जलमार्ग तयार करावे लागत नाही. तसेच याद्वारे मोठ्या प्रमाणावर अवजड मालाची वाहतूक करता येते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या माल वाहतुकीसाठी जलवाहतूक हा सर्वात स्वस्त वाहतुकीचा प्रकार आहे. हा पेपरमध्ये विचारला आहे. जलवाहतूक हा सर्वात स्वस्त वाहतुकीचा प्रकार आहे. पावसाळ्यात वादळी हवामानाच्या काळात जल वाहतुकीवर मर्यादा येते. महाराष्ट्रातील बहुतेक नद्या हंगामी स्वरूपाच्या असल्याने व त्याची खोली कमी असल्याने या नद्यांमधून जलवाहतूक होत नाही, परंतु येथे मोठी धरणे बांधून जलाशय निर्माण केले जाते. अशा ठिकाणी जलाशयाच्या किनाऱ्यावरील गावांसाठी जलवाहतुकीची सोय असते. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. या किनारी भागात ज्या ठिकाणी जहाज थांबण्यासाठी सुरक्षित जागा आहे तेथे बंदरे विकसित झाली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहिती हवं बंदरे म्हणजे काय. ज्या किनारी भागात ज्या ठिकाणी जहाज थांबण्यासाठी सुरक्षित जागा आहे तेथे बंदरे विकसित झाली आहे. मुंबई हे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहिती हवं. मुंबई हे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. या बंदरांमधून किनाऱ्याच्या भागात प्रवासी व माल वाहतूक चालते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अवजड माल व खनिज तेलाची वाहतूक जलमार्गाने केली जाते. जगातील अनेक देशांशी मुंबई बंदरातून व्यापार चालतो. त्यामुळे हे बंदर नेहमी गजबजलेले असते. या बंदरांवरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी नावाशिवाय येथे जवाहरलाल नेहरू हे अद्ययावत बंदर विकसित करण्यात आले आहे. हे तुम्हाला माहितच हवं. नावाशिवाय हे एक ठिकाण आहे जिथे जवाहरलाल नेहरू हे बंदर विकसित झालं आहे. या 2 बंदरांशिवाय राज्यात अनेक बंदरे आहे. संदेशवहन बघूया. विविध प्रकारची माहिती मिळवणे आणि माहिती पोहोचवणे याला संदेशवहन म्हणतात. बघा, संदेशवहन म्हणजे काय. विविध प्रकारची माहिती मिळवणे आणि माहिती पोहोचवणे याला संदेशवहन म्हणतात. टपाल, वृत्तपत्र, तार, दूरध्वनी, रेडिओ, बिनतारी संदेश यंत्रणा, भ्रमणध्वनी, इंटरनेट इत्यादी संदेशवहनाची साधने आहेत. आधुनिक संदेशवहनात कृत्रिम उपग्रहाचा उपयोग होतो. या यंत्रणेचे जाळे जगभर पसरलेले असल्यामुळे आवश्यक ती माहिती त्वरित मिळवता येते किंवा संपूर्ण जगात प्रसारित करता येते. महाराष्ट्रातील या यंत्रणेचा वापर उद्योग, व्यापार, वाहतूक, शिक्षण इत्यादी क्षेत्रात केला जातो. व्यापार मोबदला घेऊन वस्तूची देवाणघेवाण केली जाते, याला व्यापार म्हणतात. मग व्यापार कशाला म्हणतात. मोबदला घेऊन वस्तूची देवाणघेवाण केली जाते याला व्यापार म्हणतात. वस्तूच्या खरेदी विक्रीतून व्यापाराला सुरुवात होते. आपल्याला रोजच्या गरजा भागवण्यासाठी विविध वस्तूची आवश्यकता असते. अशा वस्तू जवळच्या विक्रेत्यांकडून आपण विकत घेतो, याला किरकोळ व्यापार म्हणतात. बघा, किरकोळ व्यापार कशाला म्हणतात. आपल्याला रोजच्या गरजा भागवण्यासाठी विविध वस्तूची आवश्यकता असते. अशा वस्तू जवळच्या विक्रेत्यांकडून आपण विकत घेतो, याला किरकोळ व्यापार म्हणतात. उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर माल विकत घेऊन तो किरकोळ व्यापाऱ्यांना विकण्याच्या क्रियेला घाऊक व्यापार म्हणतात. बघा, घाऊक व्यापार कशाला म्हणतात. उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर माल विकत घेऊन तो किरकोळ व्यापाऱ्यांना विकण्याच्या क्रियेला घाऊक व्यापार म्हणतात. ग्रामीण भागातील लोक बऱ्याचशा वस्तू आठवडे बाजारातून खरेदी करतात. तसेच काही गावात ठराविक दिवशी गुरांच्या खरेदी विक्रीचे बाजार भरवतात, त्याला गुरांचे बाजार म्हणतात. शेतकरी आपल्या शेतीतील माल प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजारात नेऊन विकतात. जिल्हा, तालुका किंवा महत्त्वाच्या ठिकाणी असे बाजार आढळतात. या बाजाराच्या कारभाराचे व्यवस्थापन कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारा करण्यात येते. हे बघा, या बाजाराच्या कारभाराचे व्यवस्थापन कोण करतात. कृषी उत्पन्न बाजार समिती. हे नाव लक्षात ठेवा, आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं आहे नाव. कृषी उत्पन्न बाजार समिती कशासाठी कामी येतात. बघा, इथून शेतकरी आपल्या शेतातील माल प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजारात नेऊन विकतात. जिल्हा, तालुका किंवा महत्त्वाच्या ठिकाणी असे बाजार आढळतात. या बाजाराच्या कारभाराचे व्यवस्थापन कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारा करण्यात येते. इथे बघा, महाराष्ट्रात साखर, गूळ, दूध, मीठ, मासे हे खाद्यान्न पदार्थ तसेच ज्वारी, तांदूळ, हळद, कापूस, द्राक्ष, आंबा, संत्री, केळी इत्यादी शेतमाल इतरत्र पाठवला जातो. त्याचप्रमाणे विविध प्रकारची वाहने, यंत्रे, औषधे, कापड इत्यादी माल मोठ्या प्रमाणात इतर राज्यात व परदेशात पाठवला जातो. गहू, खाद्यतेल, विविध प्रकारची फळे, खनिजे इत्यादी माल इतर राज्यातून आपल्या राज्यात आणला जातो. मुंबई हे शहर आपल्या राज्यातील व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्याशिवाय पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर इत्यादी प्रमुख शहरांमधून मोठ्या प्रमाणावर घाऊक व्यापार चालतो. हा पाठ इथे संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. इथे बघा, पहिला प्रश्न, हे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. कोणते उत्कृष्ट बंदर आहे. मुंबई. महाराष्ट्रातील बहुतेक नद्या कोणत्या स्वरूपाच्या आहे.
हंगामी स्वरूपाच्या आहे. महाराष्ट्रातील बहुतेक नद्या हंगामी स्वरूपाच्या आहे. तिसरं बघा, शेतकरी शेतमाल प्रामुख्याने कुठे कोणत्या बाजारात नेऊन विकतात? कृषी उत्पन्न. शेतकरी शेतमाल प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजारात नेऊन विकतात. प्रश्न बघूया, राज्यातील जमिनीवरील वाहतुकीचे मार्ग कोणते? हे महत्वाचं नाही. राज्यातील लोहमार्ग वाहतुकीची प्रमुख केंद्रे. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? 720. घाऊक व्यापार म्हणजे काय? हे लक्षात नाही झालं तरी चालेल. जलमार्ग हा, इथे बघा, जलमार्ग हा स्वस्त वाहतूक प्रकार का आहे? महाराष्ट्रातील नद्यांमधून जलवाहतूक का होत नाही? का नाही होत? कारण इथे दिला बघा प्रश्नाचं उत्तर. हे बघा 2 नंबर. महाराष्ट्रातील बहुतेक नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. संदेश वाहनाची साधने किरकोळ व घाऊक व्यापारातील फरक. संदेश वाहनाची साधने किरकोळ व घाऊक व्यापार हे महत्वाचं नाहीये. या ठिकाणी हे लक्षात ठेवा फक्त सेकंड नंबरचं. या ठिकाणी हा पाठ संपवत आहोत. महाराष्ट्र प्रमुख शहरे व पर्यटन स्थळे. चला तर मग सुरुवात करूया. शेतीमुळे मानवाच्या भटक्या जीवनाला स्थिरता प्राप्त झाली. जगण्यासाठी अनुकूल परिस्थिती असेल त्या ठिकाणी मानव वस्ती करून राहू लागला. सुरुवातीला या वस्तीचा आकार लहान असे. हळूहळू शेतीच्या प्रगतीमुळे शेतीसाठी लागणारी अवजारे तयार करणे, मातीची भांडी तयार करणे, लोखंडाच्या वस्तू तयार करणे इत्यादी पूरक उद्योग या वस्तीत सुरू झाले. शेती आणि उद्योगधंद्याच्या विकासामुळे या वस्तीची लोकसंख्या वाढू लागली. इथे बघा, लोकसंख्या का वाढू लागली? कारण शेती आणि उद्योगधंद्याच्या विकासामुळे या वस्तीची लोकसंख्या वाढू लागली. नंतर येथे वाहतूक, दुकाने, शाळा, दवाखाने, हॉटेल्स, बँका इत्यादी सेवा वाढू लागल्या आणि हळूहळू छोट्या वस्तीचे रूपांतर प्रथम मोठ्या गावात व नंतर शहरात होत गेले. इथे बघा, हे तुम्हाला सांगत आहे की छोट्या शहरातून मोठे शहर कसे निर्माण झाले. समोर बघूया, काही शहरे प्रशासकीय, व्यापार, ऐतिहासिक, औद्योगिक, धार्मिक कारणांमुळे तर काही नैसर्गिक सौंदर्यामुळे विकसित झाली आहे. महाराष्ट्रातील अशाच काही प्रमुख शहरांचा या पाठात आपण अभ्यास करणार आहोत. मुंबईबद्दल बघूया. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ही माहिती हवं तुम्हाला. मुंबईला भारताची आर्थिक राजधानी मानतात. हे खूप महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. मुंबईला भारताची आर्थिक राजधानी मानतात. या शहरात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. परिणामी स्थलांतरामुळे या शहरात लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मंत्रालय, राज्याची उच्च न्यायालये इत्यादी महत्वाची कार्यालय येथे आहे. व्यापारी व प्रशासकीय केंद्र म्हणून हे शहर प्रसिद्ध आहे. बघा, व्यापारी व प्रशासकीय केंद्र म्हणून हे मुंबई हे शहर प्रसिद्ध आहे. गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय, जहागीर आर्ट गॅलरी, तारापूर मत्स्यालय इत्यादी प्रमुख पर्यटन स्थळे येथे आहेत. तेथील नेहरू विज्ञान केंद्र व नेहरू तारांगण प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे गिरगाव, माहीम, शिवाजी पार्क येथील चौपाट्या हे पर्यटकांचे आकर्षण आहे. हे माहिती हवं. चौपाट्याचे नाव मुंबईमध्ये गिरगाव, माहीम, शिवाजी पार्क मुंबईमध्ये आहे. हे तुम्हाला माहिती हवं. मुंबईच्या उपनगरी भागात चित्रपट उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. पुणे बघूया. मुळा-मुठा नदीच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे. खूप महत्वाचं आहे, हे तुम्हाला माहितीच हवं. जोडा लावामध्ये विचारला गेला आहे. पुणे हे औद्योगिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. हे तुम्हाला माहितच हवं. पुणे हे औद्योगिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. राज्यातील शालेय शिक्षणासंबंधीच्या अनेक शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. हे खूप महत्वाचं आहे. या सर्व कारणांमुळे या शहराची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. भारतीय संरक्षण दला संबंधी अनेक संस्था या शहरात आहेत. येथे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय तसेच राष्ट्रीय दर्जाच्या अनेक संशोधन संस्था पुणे शहर व त्यांच्या आसपासच्या परिसरात आहे. हे लक्षात घ्या. भारतीय हवामान विभागाचे मुख्यालय पुणेमध्ये आहे. भारतीय हवामान विभागाचे मुख्यालय कुठे आहे? पुणेमध्ये. समोर बघू. तसेच राष्ट्रीय दर्जाच्या अनेक संशोधन संस्था पुणे शहर व त्यांच्या आसपास पसरलेल्या आहे, परिसरात आहे. समोर बघूया. तेथील क्रीडा संकुलनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. याचबरोबर शनिवारवाडा, आगा खान पॅलेस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, राजा केरकर वस्तू संग्रहालय, सर्पोद्यान व इतर अनेक ऐतिहासिक व धार्मिक स्थळे पाहण्यासारखी आहे. पुण्याजवळील हिंजवडी येथे माहिती तंत्रज्ञान व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. हे माहिती हवं. पुण्याजवळील हिंजवडी हे माहिती तंत्रज्ञान व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. नाशिक बघूया. नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक व धार्मिक ठिकाण आहे. बघा, ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण आहे. हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. खूप महत्वाचं आहे, तुम्हाला माहितच हवं. नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेलं आहे. आपल्याला जोड्या लावामध्ये विचारले जाते. तीर्थक्षेत्र म्हणूनही हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. नाशिक येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. याशिवाय काळाराम मंदिर, मुक्तिधाम हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हे लक्षात ठेवा, काळाराम मंदिर आणि मुक्तिधाम. समोर बघूया, चलनी नोटा, पोस्टाची तिकिटे व मुद्रांक छापखाना येथे आहे. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे आहे. हे लक्षात ठेवा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. द्राक्षांवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग येथे चालतात. हे लक्षात ठेवा, द्राक्षांवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग नाशिक येथे चालतात. हे खूप महत्वाचं आहे, आपण एकदा वाचून घेऊया. चलनी नोटा, पोस्टाची तिकिटे व मुद्रांक छापखाना येथे आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे. द्राक्षावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग नाशिक येथे चालतात. हे महत्वाचं लक्षात ठेवा. औरंगाबाद बघूया, हे एक महत्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. प्रति ताजमहल म्हणून ओळखला जाणारा बीबी का मकबरा, पानचक्की ही ऐतिहासिक ठिकाणे इथे आहे. बघा, ताजमहल आणि पानचक्की. इथून जवळच जगप्रसिद्ध वेरूळची लेणी खूप महत्वाचं आहे. जगप्रसिद्ध वेरूळची लेणी व दौलताबादचा किल्ला आहे. हे खूप महत्वाचं लक्षातच ठेवा. त्यामुळे औरंगाबाद हे शहर प्रमुख पर्यटन केंद्र बनले आहे. ऐतिहासिक वास्तू व पर्यटन या कारणांमुळे या राज्याची वाढ झाली आहे. हे खूप खूप महत्वाचं आहे, लक्षातच ठेवा. राज्याची जल व भूमी व्यवस्थापन संस्था या राज्यात आहे, या शहरात आहे. बघा, राज्याची जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोणत्या शहरात आहे? औरंगाबाद या शहरात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे इथे आहे. येथील हिमृशाली प्रसिद्ध आहे. हे खूप महत्वाचं लक्षात घ्या, हिमृशाली प्रसिद्ध आहे. औरंगाबाद हे औद्योगिक शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे. हे खूप महत्वाचं आहे, हे असं विचारलं जाऊ शकते. औरंगाबाद हे औद्योगिक शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे. अमरावती बघूया, अमरावती हे एक प्राचीन शहर आहे. येथील विविध प्रशासकीय व वाहतुकीच्या सोयीमुळे हे शहर विकसित झाले आहे. कुष्ठरोगाच्या सेवेसाठी असलेला तपोवन येथील आश्रम प्रसिद्ध आहे. खूप महत्वाचं लक्षात घ्या, कुष्ठरोगाच्या सेवेसाठी असलेले तपोवन येथील आश्रम प्रसिद्ध आहे. येथे विद्यापीठ देखील आहे. या शहरापासून जवळच मोजरी येथे संत तुकडोजी महाराजांची समाधी आहे. हे खूप महत्वाचं आहे, मोजरी येथे संत तुकडोजी महाराजांची समाधी आहे. हे विचारलं गेलं आहे म्हणून लक्षात ठेवा. नागपूर बघूया, नागपूर हे महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर आहे. हे शहर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे रस्ते व लोहमार्ग वाहतुकीचे एक प्रमुख केंद्र आहे. हे खूप महत्वाचं लक्षातच ठेवा. हे शहर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे हे मध्यवर्ती आहे. हे लक्षात ठेवा, नागपूर हे शहर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि याचे रस्ते व लोहमार्ग वाहतुकीचे एक प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे या शहराची वाढ झाली आहे. संत्री व कापसाची मोठी बाजारपेठ येथे आहे. हे महत्वाचं आहे. संत्री व कापसाची मोठी बाजारपेठ कुठे आहे? नागपूर येथे. सीताबर्डी किल्ला, अंबाझरी तलाव, दीक्षाभूमी इत्यादी ठिकाणी अनेक पर्यटन येतात. ही तुम्हाला माहिती पाहिजे. अंबाझरी तलाव कुठे आहे? नागपूर येथे. समोर बघूया, भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे 0 माईल हे स्थान या शहरात आहे. खूप महत्वाचं आहे. भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे 0 माईल हे स्थान नागपूर या शहरात आहे. महाराष्ट्राचे प्रादेशिक सुदूर संवेदन केंद्र व वन विभागाचे मुख्यालय येथे आहे. हे तुम्हाला माहिती हवं. तसेच राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोजन मंडळ तसेच अग्निशामक दल प्रशिक्षण केंद्र यासारखी संस्था देखील येथे आहे. समोर बघूया, पर्यटन स्थळे. या शहराशिवाय महाराष्ट्रातील विविध ठिकाणांना देश परदेशातील अनेक पर्यटक भेट देतात. अशा ठिकाणांना आपण पर्यटन स्थळे म्हणतात. कशाला पर्यटन स्थळे म्हणतात? या शहराशिवाय महाराष्ट्रातील विविध ठिकाणांना देश परदेशातील अनेक पर्यटक भेट देतात. अशा ठिकाणांना आपण पर्यटन स्थळे म्हणतो. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची किल्ले, लेणी, थंड हवेची ठिकाणे, धार्मिक स्थळे, अभयारण्य, समुद्रकिनारे इत्यादी गटात विभागणी करता येते. किल्ले बघूया, महाराष्ट्रात जलदुर्ग म्हणजे सागरी किल्ले, गिरिदुर्ग म्हणजे डोंगरी किल्ले व भुईकोट म्हणजे मैदानावरील किल्ले आहे. जंजिरा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग इत्यादी जलदुर्ग. शिवनेरी, रायगड, सिंहगड, दौलताबाद हे गिरिदुर्ग, तर नळदुर्ग, कंधार हे भुईकोट किल्ले प्रेक्षणीय आहे. ही माहिती महत्वाची नाही. समोर बघूया, लेणी. महाराष्ट्रात अजिंठा, वेरूळ हे जगप्रसिद्ध लेणी आहे. हे खूप महत्वाचं लक्षातच ठेवा. महाराष्ट्रात अजिंठा, वेरूळ ही जगप्रसिद्ध लेणी आहे. त्याचबरोबर घारापुरी, पितळखोरा, कारले, भाजे इत्यादी लेणी प्रसिद्ध आहे. हे महत्वाचं आहे. ही जोड्या लावायला विचारले जातात ही लेणी आणि ते कोणत्या शहरामध्ये आहे असे जोड्या लावायला प्रश्न आपल्याला एमपीएससी मध्ये विचारले आहे, म्हणून लक्षात ठेवा. हे लिहून घ्या कुठे आणि हे कोणत्या सिटीमध्ये आहे हे बघून तुम्ही लिहून ठेवा.
थंड हवेची ठिकाणे बघूया. ही माहिती आपल्यासाठी महत्वाची नाही. समोर बघा, जव्हार, माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी, पन्हाळा, आंबोली, तोरणमाळ, पाल व चिखलदरा इत्यादी थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहे. हे जे दिले आहे थंड हवेची ठिकाणे, यावर जोड्या लावा प्रश्न विचारला आहे की कुठे आहे, कोणत्या ठिकाणी आणि या थंड हवेची ठिकाणे असे जोड्या लावामध्ये विचारले आहे, म्हणून तुम्ही हे सुद्धा लिहून ठेवा. समोर बघूया, महाराष्ट्र तसेच देश व विदेशातील अनेक पर्यटन या ठिकाणांना भेट देतात. ही सर्व ठिकाणे राज्यातील कोणत्या पर्वतात येतात हे आकृतीच्या आधारे शोधू आपण. समोर बघूया, धार्मिक स्थळे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, हे आठवण ठेवा. देहू, आळंदी, अक्कलकोट, पैठण, शेगाव इत्यादी ठिकाणे त्यांच्या वास्तव्याने प्रसिद्ध झाली आहे. पंढरपूर, तुळजापूर, जेजुरी, कोल्हापूर, माहूर इत्यादी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र महाराष्ट्रात आहे. याशिवाय अष्टविनायक देवीची 3.5 पीठे, देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृणेश्वर, औंढा नागनाथ ही 5 ज्योतिर्लिंग आपल्या राज्यात आहे. हे खूप महत्वाची माहिती आहे, पेपरमध्ये एकदा विचारलं होतं. ज्योतिर्लिंग किती आहे? 12. परळी वैजनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृणेश्वर, औंढा नागनाथ ही 5 ज्योतिर्लिंग आपल्या राज्यात आहे. शिर्डी, नांदेड येथील गुरुद्वारे, ठाणे जिल्ह्यातील हाजी मलंग दर्गा, कोल्हापूर जिल्ह्यातील महालक्ष्मी, ज्योतिबा, बाहुबली, मुंबईतील महालक्ष्मी, सिद्धिविनायक, हाजी अली, माउंट मेरी चर्च, चैत्यभूमी इत्यादी ठिकाणी व नागपूरमधील दीक्षाभूमी प्रसिद्ध आहे. अभयारण्य बघत आहोत आपण. महाराष्ट्रात ताडोबा, नवेगाव, पेच, संजय गांधी, गुगामल ही 5 राष्ट्रीय उद्याने आहे. हे खूप महत्वाचं आहे. ही राष्ट्रीय उद्याने आणि जिल्हा याच्यात जोड्या लावा दिल्या आहे, म्हणून महत्वाचं आहे. समोर बघूया, कोयना उद्यान, कर्नाडा येथील पक्षी अभयारण्य, मेळघाट येथील वाघ्य प्रकल्प, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील माळढोक पक्षी अभयारण्य, शेकरू खारीसाठी भीमाशंकर अभयारण्य, तर गव्यासाठी राधानगरी येथील दाजीपूर अभयारण्य इत्यादी प्रसिद्ध आहे. हे एवढी ही माहिती आपल्याला जोड्या लावामध्ये विचारली आहे, म्हणून लिहून ठेवा, खूप महत्वाचं आहे. समोर बघूया, बीड जिल्ह्यातील नायगाव व पुणे जिल्ह्यातील सुपे येथील मयुरेश्वर अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध आहे. हे सुद्धा विचारलं आहे. कोणतं अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा जोड्या लावामध्ये विचारलं आहे, म्हणून लक्षातच ठेवा. समुद्रकिनारे बघू. महाराष्ट्राला सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे. बृहमुंबई येथील जुहू, माहीम, गोराई तसेच श्रीवर्धन, हरणे, गुहागर, अलिबाग, गणपतीपुळे, देवगड इत्यादी पुळणे पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात. समोर बघूया, सरोवरे व गरम पाण्याची झरे. हे खूप महत्वाचं आहे. हे सुद्धा जोड्या लावामध्ये विचारलं आहे, म्हणून लक्षातच ठेवा ही माहिती. बुलढाणा जिल्ह्यातील उल्कापातामुळे तयार झालेले लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर प्रसिद्ध आहे. हे बघा, ही माहिती खूप महत्वाची आहे, लक्षातच ठेवा. बुलढाणा जिल्ह्यातील उल्कापातामुळे तयार झालेले लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर प्रसिद्ध आहे. वज्रेश्वरी, कापेश्वर, उपनदेव, सुपनदेव, उन्हवरे, उनकेश्वर, सव इत्यादी गरम पाण्याचे झरे असलेली ठिकाणे प्रसिद्ध आहे. बघा, हे वज्रेश्वरी ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, असं जोड्या विचारले आहे. कापेश्वर यवतमाळमध्ये, उपनदेव, सुपनदेव जळगावमध्ये, उन्हवरे रत्नागिरीमध्ये, उनकेश्वर नांदेडमध्ये आणि सौ रायगडमध्ये असे जोड्या विचारले आहे, म्हणून लक्षातच ठेवा. ही समोर बघावं. प्रमुख धबधबे ठोसेघर, सातारा हे सुद्धा जोड्या लावामध्ये विचारले आहे, म्हणून लिहून घ्या. मोरलेश्वर रत्नागिरी, रंधा अहमदनगर, सोताळा बीड, रझिरप्पा गडचिरोली, सहस्रकुंड नांदेड इत्यादी प्रसिद्ध धबधबे राज्यात आहे. ही माहिती खूपदा प्रश्नामध्ये विचारली आहे, म्हणून लक्षात ठेवा. याशिवाय सह्याद्री पर्वतात पावसाळ्यात निर्माण होणारे अनेक धबधबे पाहण्यासाठी पर्यटन आवर्जून येतात. ही माहिती आपल्याला महत्वाची नाहीये. आपण प्रश्न बघूया. बघा, बीबी का मकबरा कोणत्या शहरात आहे? औरंगाबाद या शहरामध्ये आहे. बीबी का मकबरा औरंगाबाद या शहरात आहे. शनिवारवाडा कुठे आहे? पुणे शहरामध्ये आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर. समोर बघा. बघा प्रश्न, महाराष्ट्रातील 2 गिरिदुर्गाची नावे सांगा. हे महत्वाचं नाही तेवढं. सेकंड बघा, महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लेणी कोठे आहे? आपण बघितलं आहे, हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. महाराष्ट्रातील 2 राष्ट्रीय उद्यानाची नावे सांगा. हे आत्ताच बघितलं आहे आपण. ह्या 2 प्रश्नाची उत्तरे तुम्ही मला कमेंट करून सांगा. हा पाठ इथेच संपतो आणि आपलं 4थीचं पुस्तक देखील इथेच संपते. आपण उद्यापासून
5वीच्या पुस्तकाला सुरुवात करू. भेटूया उद्या पुढच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला ह्या 2 प्रश्नाचे उत्तर नक्की सांगा. थँक्यू.